नमस्कार. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. संपूर्ण सृष्टीला पावसाच्या आगमनाची चाहूल लागायला लागते आणि मग अशा वेळेस कविमन मोहरून उठतं. यात काय आश्चर्य. रसिक हृदयाला वेड लावणाऱ्या कविकुलगुरू कालिदासाच्या गौरवाप्रित्यर्थ हा दिवस संस्कृत साहित्य विश्वात साजरा केला जातो. हाच दिवस का, तर महाकवीच्या मेघदूत या अजरामर कलाकृतीमध्ये आलेल्या एका सुंदर वर्णनावरून या दिवसावर रसिकांकडून महाकवी कालिदासाचं नाव कोरलं गेलं. हे कधी झालं, नेमकं हे कोणी केलं, याला काहीही लिखित पुरावा नाही. पुरावा फक्त एकच, ते म्हणजे रसिकांच्या पिढ्यानपिढ्यांनी महाकवी कालिदासावर भरभरून केलेलं प्रेम. ते वर्णन असं: आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणतगजम प्रेक्षणीयम ददर्श. तर आज कवींच्या प्रतिभेला वंदन करण्याचा, त्यांच्या कलाकृतींना पूजण्याचा दिवस. कोणतीही भाषा किती समृद्ध आहे हे आपण कशावरून ठरवतो? तर ती भाषा किती लोक बोलतात, त्या भाषेमध्ये शब्द किती, किंवा त्या भाषेमध्ये किती प्रमाणात साहित्य निर्मिती झालेली आहे किंवा होते आहे याच्यावरून. तर संस्कृत भाषेमध्ये महाकवी कालिदासासह अनेक एकाहून एक सरस अशा कवींनी साहित्य रचलेलं आहे. पण हा प्रवास इथे थांबतो का? तर नाही. अजूनही तुमच्या आमच्यात असे काही कवी, नाट्यलेखक किंवा अभिनेते आहेत जे संस्कृत भाषेमध्ये नाविन्यपूर्ण रचना करतायत, नाविन्यपूर्ण प्रयोग करतायत आणि हा वारसा पुढे नेत आहेत आणि नवीन पिढीला त्याची ओळख करून देत आहेत. तर आज कालिदास दिनानिमित्त आपण अशाच संस्कृत भाषेमध्ये रचना करणाऱ्या मान्यवरांशी संवाद साधणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत आणि हो, त्यांच्याच रचना त्यांच्या तोंडून ऐकणारही आहोत. तर आपल्याला आज जे मान्यवर लाभलेले आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊयात. आपल्या पहिल्या निमंत्रिता आहेत प्राध्यापिका डॉक्टर विनया क्षीरसागर. या संस्कृत व कोशशास्त्र विभाग, डेक्कन कॉलेज येथील निवृत्त विभाग प्रमुख आहेत. तसंच डेक्कन कॉलेजमधीलच संस्कृत विश्वकोश प्रकल्पामध्ये जॉईंट जनरल एडिटरही आहेत. त्यांचं MA आणि PhD झालेलं आहे. आथर्वणिक परंपरेतील शांतिकर्म हा त्यांचा शोधप्रबंध होता. त्या MA भाषाशास्त्रसुद्धा आहेत. गेली 40 वर्ष त्या पदवी आणि पदव्युत्तर वर्गांना अध्यापन करतायत. त्याचप्रमाणे MPhil PhDच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतायत. त्याचबरोबर विविध क्षेत्रांमधील संशोधन जसं वेद, वैदिक भाषा आणि व्याकरण, संगीतशास्त्र, नाट्यशास्त्र, साहित्य हे त्यांचे अधिक आवडीचे विषय आहेत. पाली भाषा आणि बौद्ध तत्त्वज्ञान या विषयातही त्या अध्ययन आणि अध्यापन करत राहतात. त्या परदेशी विद्यार्थ्यांनाही अध्यापन करतात. संस्कृत कोश निर्मिती आणि त्याचं संपादन या प्रकल्पामध्ये त्या 31 वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी संशोधन आणि लेखन क्षेत्रामध्ये 40 वर्षांपेक्षाही अधिक काळ योगदान दिलेलं आहे आणि त्यात त्या आजही कार्यरत आहेत. संस्कृत संशोधनपर परिषदा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अनेक कार्यशाळांमध्येही त्या मार्गदर्शनपर सहभाग नोंदवत असतात. हस्तलिखित शास्त्रामध्ये त्या संशोधन, संपादन आणि मार्गदर्शन करतात. अनेक व्याख्यानं, चर्चासत्र यात त्यांचा सहभाग असतो. संस्कृत ललितलेखन त्या करतात. आकाशवाणीवरती मालिकांमध्ये तसंच वेगवेगळ्या चित्रपटांसाठी त्या संस्कृत पाठ तयार करतात. संस्कृत नाट्यलेखनामध्ये त्यांची खूप मोठी हातोटी आहे. त्यांना राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पारितोषिकही मिळालेली आहेत. त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे आणि चित्रपटांसाठी गीतलेखनही केलेलं आहे. त्या सुवर्णपदकासह अनेक पुरस्कार आणि सन्मानांच्या मानकरीही आहेत. तर डॉक्टर विनया क्षीरसागर यांचं आपण मनापासून स्वागत करूयात. आपले दुसरे आमंत्रित आहेत डॉक्टर प्रसाद भिडे. KJ सोमय्या महाविद्यालय विद्याविहार येथे 2015 पासून ते कार्यरत आहेत. मुंबई विद्यापीठातील संस्कृत विभागात व्याकरण आणि भाषाशास्त्राचे ते निमंत्रित प्राध्यापक आहेत. BA आणि MAच्या परीक्षेत संस्कृत विषयात मुंबई विद्यापीठात त्यांना 2रा क्रमांक मिळालेला आहे आणि त्यासह विविध पारितोषिकही मिळालेली आहेत. त्यांचं भाषाशास्त्र या विषयातही MA झालेलं आहे. मानव्य विद्या विभाग IIT मुंबई येथून त्यांनी PhD संपादन केलेली आहे. त्यांच्या PhDचा विषय आहे संस्कृत कोशांमधील शब्दविश्लेषण पद्धती. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांच्या शोधनिबंधांची निवड झालेली आहे. जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी यासारख्या मानांकित जर्नल्समध्ये
त्यांचे 6 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखही प्रसिद्ध केलेले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ते संशोधनामध्ये मार्गदर्शन करत असतात. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या संस्कृत विषय समितीचे ते सदस्य आहेत. आधुनिक संस्कृत रंगभूमी आणि हौशी मराठी रंगभूमीवर ते कार्यरत आहेत. आधुनिक संस्कृत रंगभूमीवरही ते कार्यरत आहेत. 3 संस्कृत एकांक आणि 3 संस्कृत लघुनाट्य यांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. मृच्छकटिक रसास्वाद नाट्य, प्रतिमा समीक्षण नाट्य, उत्तर रामचरितम, अभिज्ञान शाकुंतलम या संस्कृत नाटकांच्या रंगावृत्ती आणि नवीन प्रकारचं सादरीकरण ते करत असतात. एका गुराख्याचं महाकाव्य या मराठी नाटकासाठी महाराष्ट्र शासनाचा 2013 सालचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. या नाटकासाठी झी गौरव 2014 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांचं नामांकनही मिळालेलं आहे. याच नाटकासाठी थेट अमेरिकेहून त्यांना निमंत्रण मिळालं आणि तेथील कलाकारांना घेऊन मे 2016 मध्ये त्यांनी अमेरिकेत या नाटकाचा प्रयोग केला. NSD म्हणजेच राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या अभिजात नाट्य महोत्सवामध्ये त्यांचा दिग्दर्शक म्हणून सन्मान झालेला आहे आणि याच नाटकाच्या प्रयोगासाठी त्यांना निमंत्रणही मिळालेलं आहे. देवशुनी या त्यांच्या नाटकाला महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा यात प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. संस्कृत साहित्य आणि संस्कृत रंगभूमीशी संबंधित विषयांवर विविध ठिकाणी ते व्याख्यानं देत असतात. 2014 साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा प्रायोगिक नाट्य दिग्दर्शकासाठी पुरुषोत्तम दारव्हेकर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2017 साली NSD म्हणजेच राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या अभिजात नाट्य महोत्सवात नाट्यप्रयोगासाठी निमंत्रण देऊन दिग्दर्शक म्हणून त्यांचा गौरव केला गेलेला आहे. केलनिया विद्यापीठ श्रीलंका येथे संस्कृत आणि पौर्वात्य विद्या विभागात मानद प्राध्यापक म्हणून त्यांना 2018 साली निमंत्रण मिळालेलं आहे. तर डॉक्टर प्रसाद भिडे यांचं आपण मनापासून स्वागत करूयात. आणि आपले तिसरे अतिथी आहेत श्री प्रणव गोखले. ते गेली 16 वर्षे पुण्यामध्ये राहत आहेत. त्यांचं MA झालेलं आहे संस्कृत आणि प्राकृत भाषा विभाग पुणे विद्यापीठ येथून. संस्कृत आणि प्राकृत भाषा विभाग पुणे विद्यापीठ येथे प्राध्यापिका डॉक्टर कांचन मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती सामरस्य सिद्धांत या विषयामध्ये त्यांची PhD सुरू आहे. ते 2015 पासून सहाय्यक संचालक म्हणून वैदिक संशोधन मंडळ पुणे येथे कार्यरत आहेत. ते संस्कृत प्राकृत भाषा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे वेदांत, वैदिक वाङ्मय, भारतीय दर्शनशास्त्र या विषयांचे अतिथी व्याख्याते आहेत 2014 पासून. तसेच बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्र, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे ते दैवतशास्त्राचं अध्यापन करतायत 2018 पासून. ते भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज येथे संस्कृत वाङ्मय, उपनिषद, पुराण, भारतीय दर्शनशास्त्र या विषयांचे व्याख्याते आहेत. प्राज्ञ पाठशाळा मंडळ वाई संचालित धर्मकोश प्रकल्प येथे ते संपादक आहेत. धर्मशास्त्र, वैदिक वाङ्मय, पुराण, महाभारत, दैवतशास्त्र या विषयांवर त्यांचे सुमारे 60हून अधिक शोधनिबंध प्रकाशित आहेत. 30 लेख प्रकाशित आहेत. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राच्या संवाद पुरवणीमध्ये ते कथाख्यान नावाचं स्तंभलेखन करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने रघुनाथ पंत हणमंते यांनी तयार करून घेतलेल्या राजव्यवहार कोशाचं त्यांनी संपादन आणि प्रकाशन केलेलं आहे. सुमारे 200हून अधिक कीर्तनं आणि 1000हून अधिक व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभा नारद मंदिर पुणे यांच्याकडनं त्यांना 2007 आणि 2016 या 2 वर्षी युवा कीर्तनकार पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांना संस्कृत अध्यापन, लेखन आणि प्रचार प्रसाराच्या कार्यासाठी पुणे विद्यापीठाकडून ऑगस्ट 2018 मध्ये कैलासवासी डॉक्टर श्री द जोशी पुरस्कार मिळालेला आहे. आकाशवाणी पुणे केंद्र येथून गिरवाण भारती, चिंतन अशा कार्यक्रमातून त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्कृत साहित्य, भारतीय तत्त्वज्ञान, संत वाङ्मय या विषयांवरील अनेक चर्चासत्र आणि परिसंवादामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. याचप्रमाणे संस्कृत भाषेमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणावरती काव्यनिर्मिती करतात. अनुवादित काव्य, समश्लोकी काव्य तसंच संस्कृत भाषेमध्ये अनेक स्तोत्रही त्यांनी रचलेली आहे आणि त्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो.
तर प्रणव गोखले यांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि आजच्या आपल्या गप्पांना सुरुवात करूया. सर्वांना नमस्कार. सर्वांना कालिदास दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपण कालिदास दिन आज साजरा करतो ते संस्कृत साहित्य सृष्टीमध्ये एक महत्त्वाचं स्थान असलेल्या महाकवी कालिदास या कवीच्या गौरवाप्रित्यर्थ. पण मला असं वाटतं की कोणत्याही भाषेची जर का आपण समृद्धी मोजायचं ठरवलं तर आपल्याला हे परिमाण लावता येईल की त्या भाषेमध्ये किती प्रमाणामध्ये साहित्य रचना झालेली आहे. तर आज आपल्याला असं बघायला मिळतं की मागच्या काळामध्ये किंवा जुन्या काळामध्ये जेवढी साहित्य रचना संस्कृत भाषेमध्ये झाली त्या प्रमाणात आज हे सगळं चित्र थोडंसं वेगळं दिसतंय की काय. पण जेव्हा आपण आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत यांच्याकडे बघतो, त्यांनी केलेल्या रचना बघतो किंवा त्यांचा साहित्यशास्त्र, नाट्यशास्त्र, काव्य याच्याबद्दलचे विचार ऐकतो, तेव्हा आपलं हे मत सरसरीत खोटं ठरतं. तर याच निमित्ताने आज आपल्याला या सगळ्यांशी थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत, त्यांचे विचार जाणून घ्यायचे आहेत आणि त्याबरोबरीने त्यांनी ज्या काही रचना केलेल्या आहेत त्याही आपल्याला ऐकण्याची आज संधी मिळणार आहे. तर सर्वप्रथम मी डॉक्टर विनया क्षीरसागर, प्रणव गोखले आणि डॉक्टर प्रसाद भिडे यांचे मनःपूर्वक आभार मानते की त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी संमती दर्शवली आणि आज त्यांचा वेळ काढून ते इथे आपल्या सोबत आहेत. तुमचं मनःपूर्वक स्वागत आणि मनःपूर्वक आभार. तर सुरुवातीलाच मला एक असं विचारायला आवडेल की कालिदास दिनाकडे बघण्याचा तुम्हा सर्वांचा दृष्टिकोन काय आहे, किंवा कालिदास दिन हा जो काही दिवस आहे हा फक्त महाकवी कालिदासापुरताच सीमित आहे का? विनया क्षीरसागरबाई, तुम्ही काय सांगाल? कालिदास दिन हा महाकवी कालिदासापुरता सीमित आहे, त्याच्या नावानेच तो होतो. आणि त्याची नेमकी तिथी, जन्मतिथी काय आहे याचा जरी इतिहासाला माहिती नसलं तरीही आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूतामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे त्या आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याची स्मृती जागवण्याचं काम आपण करतो. म्हणजे संस्कृत अनुरागी जे आहेत, संस्कृत साहित्याचे जे रसिक आहेत, त्यांना परत एकदा संस्कृत साहित्याचा संपूर्ण आनंद घेता यावा किंवा त्या आनंदाची आठवण व्हावी, यासाठी कदाचित हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करत असावेत. नेमकी ही रूढी केव्हा सुरू झाली किंवा काय याबद्दल प्रसाद जास्त चांगलं सांगू शकेल असं मला वाटतं. साहित्याचा आनंद घेता यावा याचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणजे कालिदास आहे आणि म्हणून आपण कदाचित हा कालिदास साजरा करत असतो. परंपरा आहे की कालिदास दिन, आणि काही ठिकाणी तर कालिदास दिन शरद ऋतूमध्ये पण साजरा केला जातो. कालिदासाच्या साहित्यात आणि एकूणच संस्कृत साहित्याचा आस्वाद घेता यावा यासाठी मिळालेली ही एक जाहीर संधी आहे असं म्हणता येईल. त्यामुळे संस्कृत रसिक जे आहेत ते संस्कृत साहित्याचा आनंद तर घेतच असतात. त्याचा परिचय इतरांनाही, ज्यांचा या संस्कृत साहित्याशी फारसा संबंध येत नाही पण त्यातलं सौंदर्याची त्यांना जर जाणीव करून घ्यायची असेल, जाणून घ्यायचं असेल किंवा त्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर कालिदास दिन हे एक निमित्त असू शकतं असंही आपण म्हणू शकतो. नक्कीच. भिडे सर, तुम्ही काय सांगाल यावर? बाई म्हणाल्या तसं कालिदास दिन ही मला वाटतं एक हा रसिकांचा उत्सव आहे. संस्कृत काव्याचे जे रसिक आहेत त्यांचा उत्सव आहे. हा उत्सव कधीपासून साजरा करायला सुरुवात झाली हे याचे कुठे काही लिखित पुरावे नाहीत, पण पृथ्वी तलावर जिथे कुठे संस्कृत साहित्याची आवड असणारा मनुष्य आहे तिथे तिथे सर्वत्र अनादिकालापासून असं म्हणूया आपण की कालिदास दिन साजरा होतोय. एक गमतीचा भाग असा की गेल्या काही वर्षांमध्ये ना वर्तमानपत्रांमध्ये जे दिनविशेष असं असतं तर त्याच्यामध्ये कालिदास जयंती असं काही काही वेळेला लिहिलेलं असतं आणि मग त्या निमित्ताने म्हणजे ते कालिदास जयंती हा शब्द धरून लोक आज कालिदासाची जन्मतिथी वगैरे वगैरे असं धरून चालून ते साजरं करतात. म्हणजे साजरं करायला हरकत नाही, पण या आपल्या गप्पांच्या निमित्ताने मला वाटतं सगळ्या एक रसिकांपर्यंत ही गोष्ट नक्की पोहोचली पाहिजे की हा कालिदासाचा जन्मदिन नाही. आणि बाईंनी जसं सांगितलं तसं मेघदूतातल्या त्या आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट या एका श्लोकावरून हा आषाढ महिन्याचा पहिला दिवस जो आहे तो त्या दिवशी कालिदासाचं स्मरण केलं जातं. मला वाटतं, म्हणजे मी चुकत असेल तर बाई मला करेक्ट करतील किंवा प्रणवजी करेक्ट करतील, पण मला वाटतं पृथ्वी तलावरती
जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्या भाषांमधला कालिदास असा एकमेव कवी असावा की ज्याच्या साहित्यातल्या एका तिथीच्या उल्लेखावरून त्याचं Yes. स्मरण दरवर्षी नित्यनेमाने केलं जातं. प्रणव सर, तुम्ही काय सांगाल याबद्दल? खरं तर सांगायचं काही वेगळं उरलेलं नाहीये, कारण इतक्या दोन दिग्गजांनी सगळंच मांडून टाकलंय. पण 2-3 मुद्दे महत्वाचे. एक, कालिदास हे संस्कृत साहित्यातलं एक ध्रुव पद आहे आणि त्या ध्रुवाकडे बघून जो तो त्या ध्रुवाचं स्मरण करायला आपापल्या परीने प्रयत्न करतो. आपण थोडा दुसरा विचार केला, म्हणजे ऋतुसंहाराचा विचार केला तर जलद समय एष प्राणीनाम जन्म हेतू असं कवी कुलगुरूच म्हणतात. आणि आषाढातलाच पहिला दिवस म्हणजे मेघदूतातला तो तिथीचा निर्देश हा आहेच, मात्र एक संकेताप्रमाण, सौर कालमानाप्रमाण वर्षा ऋतूचा प्रारंभ हा आषाढातल्या पहिल्या दिवसापासून होतो किंवा ज्येष्ठ संपता संपता हा जलद समय येतो. आणि खऱ्या अर्थाने कालिदासाने ते वर्णन केलंच आहे, मात्र प्रत्येकाच्या मनामनातला कालिदास या पावसाळ्यात जागा होत असतो. म्हणजे त्या कालिदासाचा अनुकार प्रत्येक जण आपापल्या परीने करायला बघतो. अगदी सृष्टीतला दर्दुर म्हणजे मंडूक ह्याच्यापासून त्या कविता सुचायला लागतात अशी एक छान कल्पना एका आधुनिक कवीने मांडलेली आहे. तोही एक कवी आहे. तर हे काव्य ज्या एका जलद समयामुळे त्या ऋतूमध्ये जे काही सौंदर्य असतं किंवा त्या ऋतूमध्ये जे वातावरण तयार झालेलं असतं, हे वातावरण केवळ भौतिक जगातलं नव्हे तर मानसिक विश्वातलं, भावनिक विश्वातलंही तितकंच महत्वाचं आहे. ते होत असतं आणि हा इतका सुंदर हृदयंगम असा संगम असतो की बाहेर त्या आषाढाच्या सरी बरसायला लागतात आणि आतही कवितांच्या, काव्याच्या सरी, शब्दांच्या सरी बरसायला लागतात. त्यामुळे आपसूक हा एक छान संयोग मला वाटतो की कालिदासाचं स्मरण तर होतच, मात्र प्रत्येकाला काहीतरी मांडावं असा एक प्रातिभ हुंकार प्रत्येकाच्या मनामनातून हा व्यक्त होत असतो. आणि या सगळ्यांची म्हणजे समष्टी पुरुष अशी जी कल्पना आहे वेदांतात, ती जर कल्पिली तर कालिदास हा त्या सगळ्या काव्यसृष्टीचा समष्टी पुरुष होऊन जातो. म्हणून त्याच्या स्मरणाचा हा दिवस हा अशा प्रकारे यथार्थ म्हणता येतो. म्हणजे मला थोडं सांगता येईल की कवी संगोष्ठी जशा पूर्वी असायच्या, तर आधुनिक कवी संगोष्ठी करण्यासाठीच हे एक निमित्त असावं. कालिदास दिन हा एक त्याचा मुहूर्त असावा, त्या संगोष्ठीच्या मुहूर्तांपैकी एक. आणि हा अगदी आकर्षक आणि आदर्श असा मुहूर्त म्हणता येईल की काव्याची झड लागलेली आहे पावसाच्या झडी बरोबर, प्रणव म्हणाला तसं. त्याच्या सरीवर ते सरी निर्माण व्हाव्यात आणि त्याचा आनंद भिजण्याचा, त्यात भिजण्याचा आनंद रसिकांना मिळावा. परत परत रसिकांच्या आनंदाकडेच मी येते आहे, कारण शेवटी कविता ही बहुजन सुखाय अशीच असते. हिताय दम्माय वगैरे सगळे त्या नंतरच्या गोष्टी असं म्हणू, आधी सांगितलेल्या कालानुक्रमाने. पण सुख हे सगळ्यात चिरंतन असतं आणि त्या सुखाचा अनुभव देण्यासाठी सर्व सुखाचा शिरोमणी, सुखदायक असा शिरोमणी जो आहे कवी कुलगुरू, त्या कालिदासाच्या शिवाय दुसरा कुठला असा दिवस नसणारच आहे. त्याच्या नावानेच ही संगोष्ठी होणं हे इतकं उचित आहे की ज्याला पोएटिक जस्टिस म्हणजे काव्यन्यायच होईल तो, असं म्हणता येईल. आणि त्याला आजचा दिवस तरी कसा अपवाद, कारण आपण बोलतो आहोत की या म्हणजे या निमित्ताने सगळेजण एकत्र येणार, सगळ्या कवींची तिथे चर्चा होणार, प्रत्येकाच्या मनामनातला कवी जागा होणार. तर आजही आपल्या सोबत जे तुम्ही 3 दिग्गज आहात, तर तुमच्या पण गोष्टींमधून रसिकांना पुन्हा एकदा त्या पावसात भिजल्याचा आनंद हा मिळणारच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आता आपण बोलत होतो की हे पाऊस पडणं असेल किंवा त्याच्यामध्ये जे काही निसर्गामध्ये बदल होत आहेत, तर या सगळ्या बदलांना अनुसरून प्रत्येकाच्या मनातला कवी जागा होतो. म्हणजे एक आपण असं म्हणू शकतो की काहीतरी एक अंतःप्रेरणा लागते काव्य निर्माण करण्यासाठी. तर मग ती काही असू दे, कोणासाठी ती एका सुंदर युवतीपासून ते परमेश्वराच्या अस्तित्वाच्या अनुभूतीची ती कल्पना असेल आणि त्यानिमित्ताने काव्य हे निर्माण होतं.
तर आपण जर प्राचीन काळामध्ये जर का डोकावलो तर त्या कवींच्या अनुभूती आणि आज आपण बघतो आहोत, तर आता तुम्ही सगळे पण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये काव्यरचना करता, तर अशी काय प्रेरणा असते की जी तुम्हाला काव्यरचनेसाठी प्रवृत्त करते? तुमच्यापासून सुरू करूया प्रणव गोखले सर. खर तर इतके असे काव्य प्रेरणा, अंतःप्रेरणा असे शब्द ऐकून जरा मी दडपून गेलोय. कारण प्रसादजी पण बहुधा त्यांना पटलंय मनापासून. कारण ही कविता बाहेर पडायची जी प्रक्रिया आहे, म्हणजे त्याच्यावर एक कविता विताना, विणे, प्रसवणे, अशी एक छान कविता आहे. आता मी मोह आवरतोय, पण ही प्रसवाची जी पीडा काही कवींच्या भाषेत आहे. वैयक्तिक माझा जर त्याच्या बाबतीतला विचार पाहिला तर एक हुरहुर नक्की असते. आता आपल्या काहीतरी चक्र सुरू आहे, कित्येक दिवस ते सुरू असतं आणि काही वेळेला अगदी काही मिनिटात ही डिलिव्हरी होऊन जाते, प्रसूती होऊन जाते आणि काही वेळेला वर्षानुवर्ष ती नुसती संकल्पना, ती कल्पना डोक्यात फक्त घोंगावत राहते, फिरत राहते, पण त्याच्यावर काही सुचत नाही. आणि कुठल्या तरी अशा एखाद्या अनवट किंवा बेमालूम क्षणी काहीतरी कुठेतरी खट्ट होतं. म्हणजे मला या सगळ्यामध्ये वारंवार आदिकाव्य वाल्मिकींचं जे आहे ते आठवतं की शोकहा श्लोकत्व मागता. काय तो प्रसंग इतका सुंदर असेल? नाही, सुंदर नव्हता तो, अतिशय करुण प्रसंग होता, दुःख झालं होतं, त्याच्यात शोक झाला होता आणि त्याच्यातून पहिलं काव्य झालं. म्हणजे असा कुठला तरी धक्का पुरतो ते आतलं बाहेर यायला, पण तो धक्का मिळण्यासाठी काही वेळेला अगदी लगतचा मुहूर्त असतो, काही वेळेला वर्षानुवर्ष ताटकळत राहावं लागतं, कधी ती एकदा बाहेर येते. मात्र ते येत असताना मी माझ्या बाबतीत प्रेरणा बिरणा असं मी म्हणणार नाही, पण ते जे डोक्यात अमूर्त आहे, अव्यक्त आहे, ते शब्दात मांडता येतंय, बाहेर आपल्या येतंय आणि आपण सांगू शकतोय, व्यक्त होऊ शकतोय, हा एक फार मोठा आनंदाचा क्षण असतो. आणि ते सगळं झालं, ते मांडून झालं की एक कृतकृत्यता नक्की असते. पण त्याच्या पुढचा क्षणही मला महत्वाचा वाटतो की ते झालं की अरे लक्षात येतं की काहीतरी अजून सांगायचं राहिलंच आहे, गेले द्यायचे राहून, असं होतं आणि पुन्हा दुसऱ्या कवितेचा प्रवास सुरू होतो. तर मी ह्या सगळ्या गोष्टीकडे या नजरेने बघतो. भिडे सर, तुम्ही काय सांगाल? रुचिता, प्रणव सर म्हणाले तसं पहिल्यांदा तुझे सगळे शब्द ऐकून माझी छाती दडपली क्षणभर. कारण खरं सांगू का, म्हणजे आम्ही सगळे जे आहोत, म्हणजे आमच्या पिढीतले आणि कॉलेजांमध्ये संस्कृत लिहायला लागलेले, हे आम्ही अगदीच लौकिक प्रकारचे कवी आहोत ग. म्हणजे चवैतू कवी असं म्हणूया आपण त्याला, असे कवी आहोत. म्हणजे मी मराठीत पण कविता करतो, संस्कृतात अर्थात कविता करत नाही, नाटक लिहिणे, पण आपल्या संस्कृत काव्यशास्त्रानुसार नाटक हे सुद्धा शेवटी काव्यच असतं. पण कसं आहे, कॉलेज कवितेमागची प्रेरणा काय, लेखनामागची प्रेरणा काय, याच्यावरती बोलतोय आपण. तर कसं आहे, कॉलेजमध्ये असताना सगळेच कवी असतात, कारण सगळेच प्रेमात वगैरे पडत असतात. पण एकदा शिक्षण पूर्ण होऊन नोकरीसाठी वणवण करायला लागलो आपण की सगळे कवी ग्रंथालयात किंवा कपाटात जाऊन बसतात, बरोबर ना. म्हणजे मीच असं एकदा 4 ओळींची कविता करून 4 ओळींची कविता केली होती की उजाड सारे माळ रान अन उजाड साऱ्या दिशा, अशा घडीला सुरेख कविता सुचाव्या तरी कशा, नाही का, बरोबर ना. कविता बिविता करण्यासाठी आता कुठला वेळ, आता फक्त घड्याळातल्या काट्यांवरला खेळ, असं म्हणून काहीतरी एकदम तत्वज्ञानपर काहीतरी लिहून मी म्हणतात ना लेखणी मोडली. तसं कविता आपल्या सगळ्यांच्या लेखण्या मोडतात नंतर आपण नोकरीला वगैरे लागलो की. पण संस्कृत नाटक लिहूया असं जे आम्ही सुरुवातीला केलं, त्यामागची प्रेरणा काय असेल पहिल्यांदा तर रंगभूमीवरती, थिएटरमध्ये काहीतरी वेगळं करून बघूया, हा विचार, ही सगळ्यात आधी संस्कृत नाटक लिहूया याच्या मागची प्रेरणा होती.
म्हणजे झालं असं की मी 11वीत जेव्हा रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा आमच्या महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुखा डॉक्टर मंजुषा गोखले त्या वर्षी ना संस्कृत वर्ष होतं. म्हणजे केंद्र सरकारतर्फे 1999-2000 हे साल संस्कृत वर्ष म्हणून साजरं केलं जात होतं आणि त्यानिमित्त एक संस्कृत नाटकांचा महोत्सव करायचा असं काही संस्कृतच्या प्राध्यापिकांनी मुंबईतल्या ठरवलं होतं आणि त्यात मला भगवद अज्जुकीयम या प्रहसनामध्ये अभिनय करायची संधी मिळाली आणि अभिज्ञान शाकुंतलाच्या 4थ्या अंकात शारांगरावाचं काम करण्याची संधी मिळाली आणि ते आवडलं, मजा आली सगळी. तर आम्ही असा विचार केला की प्रत्येक विद्यापीठाचा एक युथ फेस्टिवल असतो, तर ते युथ फेस्टिवलमध्ये आपण संस्कृत भाषेत नाटक सादर केलं तर काय होईल असा विचार आम्ही केला आणि त्याच्यात भगवद अज्जुकीयम हे प्रहसन केलं होतं आणि संस्कृतेतर भाषांमध्ये प्रस्तुत होऊन सुद्धा तो प्रयोग म्हणजे त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये इंग्रजी, हिंदी, गुजराती वगैरे अशी सगळी नाटकं होती, तरी त्याला बक्षीस मिळालं, पारितोषिक मिळालं. त्यामुळे आमचा हुरूप वाढला. पण अडचण अशी झाली की आता पुढच्या वर्षी कुठलं नाटक करायचं संस्कृत. भगवद एज्युकेम तर करून झालं की म्हणजे हुकमी एक्का, बरोबर ना बाई, की संस्कृत नाटकातला हुकमी एक्का की भगवद एज्युकेम करा म्हणजे ते नक्की आवडणारच लोकांना. तो हुकमी पान पहिल्याच वर्षी टाकून झालं. आता पुढच्या वर्षी कुठलं नाटक करायचं असा यक्ष प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. मग जे आपण सगळेजण करतो की काही कशाला तरी समोर ठेवून काहीतरी लिहूया असं म्हणून तो मी नव्हेच नाटक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात माझे वडील त्या नाटकात काम करायचे, तर त्याच्यात एक राधेश्याम महाराजांचा प्रसंग आहे, खूप प्रसिद्ध आहे तो असा. तर आम्हाला असं वाटलं की आपण हा संस्कृतात केला तर मजा येईल, कारण त्याच्यात ते सगळे कृष्ण विष्णू विष्णू वगैरे असे संदर्भ आहेत. म्हणून आम्ही प्रभाकर पणशीकरांना भेटलो, म्हणजे बाबा असं ज्यांना म्हणतात, आणि त्यांना म्हटलं की आम्ही हे केलं तर चालेल का संस्कृत मध्ये रूपांतर करून, म्हणजे तसंच्या तसं नाही करणार, काहीतरी त्याला एक वेगळं कथानकाची जोड देऊ पण आत्मा सगळा हाच ठेवू. तर प्रभाकर पणशीकर म्हणजे दाजी शास्त्री पणशीकर यांचे भाऊ तरंगिणी खोत म्हणजे संस्कृतच्या शिक्षिका, हे त्यांची मुलगी. तर ते म्हणाले अरे अवश्य करा, जरूर करा, आणि तुम्ही आत्ता हे जे करताय राधेश्याम महाराजांचा प्रसंग तो एकच करताय, पण मी तुम्हाला आश्वासन देतो की तुम्हाला सगळ्या मुलांना घेऊन आपण तोमी नव्हेच अख्खं नाटक संस्कृतमध्ये करू. तर आमचा खूप उत्साह वाढला आणि मग आम्ही तेव्हा त्या राधेश्याम महाराजांच्या प्रसंगावर आधारित असं एक मोडकं तोडकं संस्कृत लिहिलं. संस्कृत कसलं ग, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर आम्ही सगळ्या मुलांनी बसून ते थोडंसं प्राकृतच लिहिलं असं म्हणायला हरकत नाही. मग गोखलेबाईंनी त्याला जरा डागडुजी करतात ना, तसं डागडुजी करून ते संस्कृत ऐकायला येईल किमान अशी असं केलं. पण असा जो सुरू झाला ना सगळा संस्कृतमध्ये काहीतरी लिहूया हे, आणि मग ते लोकांना आवडतंय, आपण काहीतरी वेगळं करतोय म्हणून प्रभाकर पणशीकरांसारखा इतका ज्येष्ठ मनुष्य जर आपल्याला प्रोत्साहन देतोय तर हे केलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. आणि मग त्याच्यातून काय आता पुढच्या वर्षी काय असं ते तहान लागल्यावरती विहीर खोदणे असं म्हणतात ना मराठीमध्ये, तसं खरं सांगायचं झालं तर आता काहीतरी स्पर्धा आली म्हटल्यावरती नाटक लिहायला हवं. असं करत करत आम्ही संस्कृतामध्ये लिहित गेलो. जसे जसे लिहित गेलो तस तसं मागच्या वेळेपेक्षा आत्ताचं नाटक अधिक बरं, त्याच्यापेक्षा पुढचं नाटक अधिक बरं. ते नाही का काव्यशास्त्रामधले हेतू सांगितलेले असतात, त्याच्यामधला असतात ना जे सगळे हेतू, तर तसं पौनःपुण्यार्थ ते पुन्हा 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 करून अगदीच जे पहिल्यांदा मोडकं तोडकं लिहिलेलं त्याच्यापेक्षा नंतरच्या काळात अधिक बरं लिहायला लागलो संस्कृत. आणि प्रणव सर म्हणाले तसं की एखादी गोष्ट लिहिल्यावरती आपल्याला पटकन अरे वा संस्कृतमध्ये वाचायला पण मजा येते रे ही, असं हे जे मजा येते असं जे वाटणं असतं ना, ती खरी प्रेरणा असते आणि त्याच्यातून आपण पुढे पुढे लिहित राहतो. हे ऐकायला खरंच खूप छान वाटतंय. आणि तुम्ही दोघं जण मला जे म्हटलात की एवढे मोठे मोठे शब्द ते अप्रूपातून आले होते की तुमच्या लेखनाकडे बघितल्यावरती अरे हे आपल्याला कधी जमणार, हे तर आपल्याला बिलकुल येत नाही. ही जी सगळी भावना आहे त्याच्यामधून ते सगळे प्रेरणा, अंतःप्रेरणा वगैरे हे शब्द त्याच्यामध्ये वापरले गेले. क्षीरसागरबाई तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये? संस्कृत काव्याची आवड, निर्मितीची सुद्धा, म्हणजे मी शाळेत होते किंवा कॉलेजमध्ये असताना त्यावेळेला तर मराठी गाणी संस्कृत मधनं करायची पद्धत रूढ व्हायला लागली होती. आणि गोखले सर, त्यांचं नाव मी विसरले, तर ते सहजपणाने संस्कृत मधनं रचना करायचे आणि आम्हाला भाषांतर शिकवणारे, निबंध शिकवणारे, आणि आमच्या बरोबर आमच्या ग्रुपमध्ये थट्टा मस्करी करणारे पण खूप मोठे सर आमचे.
बाहुलकर सर, त्यांचा तर चालता बोलता संस्कृतमधनं काव्य निर्माण करायची जी अद्भुत शक्ती आहे ती बघून असं भारावल्यासारखं झालं. आणि असं बघता बघता मलाही असं वाटायला लागलं की आपण संस्कृतमधनं केलं तर काय हरकत आहे. आणि माझा आग्रह असा म्हणजे सगळ्यांचाच असतो की या चालीमध्ये ते गाणं आहे त्याच चालीमध्ये संस्कृत करायचं. अशी थोडीशी गटपटादी खटपट म्हणतात तशी करता करता एकदम असं भावायला लागलं की काहीतरी ह्या संस्कृतमधनं निर्माण करायला पाहिजे आपण. आणि नंतर नंतर तर असं व्हायला लागलं की काही चमत्कारिक, काही आकर्षक किंवा काही नाट्यात्मक प्रसंग दिसले की त्यातली नाट्यात्मकता हेरून, कारण एक त्यावेळेला पीएचडीचा प्रबंध पण चालू झाला होता की नाट्यातली नाट्यात्मकता कशी शोधायची. आणि त्यावेळेला मीही तोच शोध घेत होते. भट सरांच्याकडनं नाट्यशास्त्र शिकत होते तेव्हा. साक्षात गोके भटांच्याकडनं नाट्यशास्त्र शिकणं हा एक खूप वेगळाच अनुभव होता. आणि असं करत करत असताना एकीकडे संस्कृत रचना, एकीकडे संस्कृत भाषांतर, म्हणजे मग मुलांना रेडिओवरती काही संस्कृतमधनं कार्यक्रम करायचे तर त्यावेळेची गाजलेली गाणी, अगदी गोऱ्या गाई काय चढली लाली, ते जे मराठीतलं गाणं आहे सिनेमातलं, त्याचं पण संस्कृत करून दिलं. अगदी बाई आत्मा देता का कार्यक्रम सादर करता करता ते 5 मिनिटात संस्कृत करून दिलं आणि ते गाणं इतकं गाजलं त्यावेळेला रेडिओवरती. तर अशा रचना करता करता आणि नाट्य हेरता हेरता मग काही अशा कल्पना सुचत गेल्या. आणि त्यातलं नाट्य कसं मांडू शकू आपण. मराठीत तर मांडता येतच, मराठीमध्ये अनेक जण करतातच. मग थोडासा वेगळा प्रयोग की पूर्ण संस्कृतमध्ये आधुनिक संस्कृत आपण काही देऊ शकू का, अशा याने. आणि मग स्पर्धांच्या वेळेला काही मागणी आली, त्या याने जे नाट्यलेखनाला सुरुवात झाली ती सुरुवातच झाली. खूप वेगळे वेगळे विषय डोळ्यासमोर होते. आणि प्रणव जसं म्हणाला की काही विषय असे असतात, काही प्रसंग असे असतात की ते थेट भिडतात. भिड असले तरी सुद्धा ते जुन्या कवींनी वर्णन केले, शब्दाचे पंख वाऱ्यावरी विरहित ती चालली काव्यपंक्ती. असं म्हणता म्हणता काही वेळा ती काव्यपंक्ती वाऱ्यावरती विरूनच जाते. काही घटना या मनात घर करून राहतात पण त्यांना व्यक्त व्हायला कामाच्या तकाजामध्ये म्हणा किंवा आपल्या मनाच्या अधिक अस्वस्थतेमुळे की त्याला काही शिस्तच लावता येत नाही आणि काही विषय तसेच राहून जातात. सतत डोक्यात घोळत असतात 10 वर्ष 12 वर्ष सुद्धा, पण ते व्यक्त होत नाही. पण अशा वेळेला चटकन एखादा शब्द किंवा एखादा प्रसंग टोचून जातो आणि काहीतरी पटकन निर्माण होतं. अशी ही थोडीशी उत्स्फूर्त, थोडीशी जाणीवपूर्वक केलेली रचना असते. पण उत्स्फूर्तता ही त्यातली खूप महत्वाची असते. त्याच्याशिवाय त्यातला जो घाट असतो किंवा त्यातलं जे सौंदर्य असतं, त्यातली जी आच असते आणि त्यातलं जे नाट्य असतं ते पटकन अभिव्यक्त होत नाही. तसं डिक्शनरीमध्ये काम करता करता अनेक नाटकं वाचायचा प्रसंग आला, अनेक नाटकं बसवण्याचा पण प्रसंग आला, ती बसवताना बघण्याचा प्रसंग आला. म्हणजे मग हळूहळू जाणीव अशी तयार होते की मग प्रकाश योजना याची कशी करायची, त्याच्यात दिग्दर्शक कसा दिसेल, स्टेजची रचना कशी करायची. असं करता करता मग थोडस जाणीवपूर्वक, थोडस उत्स्फूर्त असे नाट्यरचना व्हायला लागली. आणि थोडासा याला अनुभव. हा हा बोल. बोला ना बाई. नाही, इतक्या वर्षांचा डिक्शनरीमध्ये काम करण्याचा, संस्कृतशी खेळण्याचा असं म्हणता येईल की प्रत्येक शब्दाचा अर्थ नेमका काय आहे हो अर्थ तपासून बघत असता असता सहज संस्कृतशी खेळच झाला असंही म्हणता येईल. आणि मग त्यातलं नाट्य हेरून नाट्य रूपामध्ये काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न केला. याला जोडून एक पुढे मला असं तुम्हालाच विचारायला आवडेल की आपण जेव्हा कोणतीही कलाकृती बघतो कोणत्याही कवीची, तर त्याच्यामध्ये त्या कलाकृतीची अशी स्वतःची काही सुंदर सुंदर स्थानं असतात, जागा असतात. त्यालाच कदाचित आपण सौंदर्य स्थळ असं म्हणत असू. तर हे जे आपले प्राचीन कवी आहेत सगळे, तर त्यांच्या कलाकृतींमधली ही सौंदर्य स्थळं ही आपण कशी बघावीत, त्यांना आपण कसं समजून घ्यावं आणि आत्ताच्या ज्या काही कलाकृती आपल्या समोर आहेत त्यातली ती सौंदर्य स्थळ याच्यामध्ये काही असा फरक आपल्याला दिसतो का? तसं जर बघायला गेलं तर प्रत्येक कलाकृतीमध्ये, प्राचीन असू दे आधुनिक असू दे, प्रत्येकाचं काहीतरी एक भ्रम असतं, त्याचं काहीतरी स्वतःचं सौंदर्य असतं. मग ते सौंदर्य शोधता शोधता, ते सुंदर का आहे हे शोधता शोधता, त्याची जी नाट्यात्मक प्रक्रिया असते की त्याची रचना कशी आहे, प्रसंग निर्माण कसे केले गेले आहेत,
आणि हे प्रसंग निर्माण करत असताना व्यक्तिमत्व काय काय निर्माण केली. या व्यक्तिमत्वांचे परस्परांशी जे रिॲक्शन, ऍक्शन रिॲक्शन असते किंवा त्याला दिलेला साद प्रतिसाद असतो किंवा त्याच्यावरती व्यक्त होणं असतं एखाद्या निमित्ताने, हे व्यक्तीकरण करत असताना कवी ते कसं सादर करतो आणि त्याला जे काही सादर करायचं, म्हणजे मी थोडंसं रस त्याच्याकडेच येते किंवा त्याचा परिणाम. शेवटी प्रत्येक काव्याचा, प्रत्येक कवीच्या कृतीचा परिणाम काय आहे, त्याला नेमकं काय सांगायचंय, त्याचा उद्देश काय आहे, हे उद्देश साधण्यासाठी त्याने काय काय पद्धतीने ते सादर केले, की त्याची स्थळं असतात. मग ती आधुनिक काव्यातही असतातच असतात, आधुनिक नाट्यामध्येही असतातच, कारण शेवटी मनोरंजन हा जास्त परिणाम असतो. आधुनिक नाटकात काही वेळेला कसं होतं, की इतर गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं जातं किंवा आधुनिक तंत्रज्ञानाने तर खूप मदत होतेच होते. म्हणजे जुन्या कवींची नाटकं सादर करताना, जुन्या कवींच्या कविता सादर करत असताना जर त्याला त्या एन्हान्स झाल्या, त्याला अधिक पुष्टी मिळाली इतर तंत्रज्ञानाशी, तर त्याचं सौंदर्य अधिक खुलून येतं. फक्त तेच जास्त त्याच्यावरती स्वार व्हायला नको, हावी व्हायला नको. या टेक्निकल ह्याच्यात जर सांगितलं तर ते जास्त दिसलं नाही पाहिजे. मग त्या काव्याचं, त्या सादरीकरणाचं सौंदर्य आणखीन उलगडत जातं. मग ही सौंदर्य स्थळ प्रत्येकाला जी वाटतात ती वेगळे वेगळे असू शकतात, पण त्याचा परिणाम, त्याचं प्रत्येकावर होणारा परिणाम शेवटी सर्वसाधारणतः सारखा असतो. प्रत्येकाला काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी अपील होतात, काहींच्या त्या मिस होतात, काहींना त्या अधिक प्रकर्षाने जाणवतात, पण शेवटी सगळ्यांचा आनंद हा सारखाच असतो, कारण तो वैश्विक आनंद असतो. मग तो जुना असू दे, जुन्या काव्यातनं मिळालेला असू दे, नाहीतर आधुनिक सादरीकरणातनं, आधुनिक नाट्य काव्य यातनं मिळालेला असू दे, आनंद हा सारखाच आहे, सार्वकालिक आहे, असं मला म्हणजे मला वाटतं. होय. नाही, हे अगदीच खरं आहे. बरोबर. कारण कुठलंही नाटक आपण जेव्हा वाचतो, तर आपली दृष्टी प्रत्येकाची वेगवेगळी असते. पण जेव्हा आपण त्या नाटकावरती चर्चा करतो, तेव्हा अनेकदा असं जाणवून येतं, म्हणजे आता आम्ही विद्यार्थी म्हणून जेव्हा एकमेकांशी बोलतो, तेव्हाही असं कळतं, की अरे, आपल्याला जे वाटतं आहे त्याच्याबद्दल किंवा ज्या भावना निर्माण होत आहेत, त्या साधारणपणे सारख्याच आहेत. फक्त त्या मांडण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणजे एकच जे वाटतं ते सुद्धा प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगतो. मग त्या कवीला बरोबर. जे काही सांगायचं आहे त्याचं, त्यातले जे काही पॉइंट्स असतात, मोटिव्स असतात किंवा पॉइंट्स असतात, कथाबिंदू असतात, हं. ते प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जाणवत असतात. पण व्यक्तीकरण त्याचं तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जरी केलं तरी त्या बिंदूलाच तुम्ही स्पर्श करत असता शेवटी, आणि त्यामुळे हं. ते नाटक तुम्हाला छान वाटतं. नाटक असू दे, इव्हन फॉर दॅट मॅटर सिनेमा असू दे, प्रत्येक बरोबर. गोष्ट छान का वाटते, मग तिथे त्याची प्राचीनता, आधुनिकता हा विषय राहतच नाही. हं. अ, मला भिडे सरांना विचारायला आवडेल, की ही जी आपली सगळी जुनी नाटकं आहेत किंवा काव्य आहेत, तर ही वाचत असताना एक प्रेक्षक, वाचक म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं बघितलं? आणि या अभ्यासातूनच मग तुमच्यातला नट किंवा नाटककार हा कसा घडत गेला? मी संस्कृत भाषेकडे आकृष्ट झालो त्याला कारण नाटकाची आवड. हं, हं. आणि दैवयोगाने 11वीत गेल्या गेल्यात संस्कृत नाटक करण्याची संधी मिळाली. त्यामुळे नाटक आणि संस्कृत असं ते एकत्र जुळून आलं. आणि संस्कृत शिकायला सुरुवात केल्यानंतर पण नाटकात काम करत असल्यामुळे संस्कृत नाटकं कशी असतात, संस्कृत रंगभूमी नेमकी काय आहे याच्याविषयी एक मनामध्ये ज्याला म्हणतो ना आपण, की उत्सुकता होती जाणून घेण्याची. की जसं बघा कॉलेजमध्ये असताना आपल्या सगळ्यांचंच असतं की आपण कालिदासाचं नाव खूप ऐकलेलं असतं. जगाच्या पाठीवर हं. विरळ असं, म्हणजे असं अवघड आहे की असा एखादा मनुष्य सापडणे की जो सुशिक्षित आहे, ज्याला लिहिता वाचता येतं, पण ज्याने कालिदासाचं नाव ऐकलेलं नाही. मला नाही वाटत, हाताच्या बोटावर मोजणे एवढी माणसं असतील. आणि आपण तर काय, प्रत्येक भारतीयाने कालिदासाचं नाव ऐकलेलं असतं आणि त्याचं शाकुंतल याविषयी आपल्याला ठाऊक असतं. पण एक उत्सुकता असते ना मनात, की एवढं काय बाबा, महाकवी असं त्याला म्हटलं जातं. आणि काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला तत्रापीच चतुर्भंगा, असं काय बाबा त्याच्यात पाहिला वा. अशा मुळात उत्सुकतेने म्हणून नाटकांचा अभ्यास करायला सुरुवात केली. पण तो अभ्यास जो आम्ही करत होतो कॉलेजमध्ये असताना, तो प्रायः प्रयोगशीलतेच्या दृष्टीने होता.
म्हणजे त्याची भाषा काय आहे, त्यातली शब्दसंपदा काय आहे वगैरे वगैरे, ह्याच्यापेक्षा सुद्धा त्याच्यात ऍक्शन काय आहे, त्याच्यात नाट्यमयता नेमकी काय आहे, या एका पोटी म्हणून संस्कृत नाटकं वाचायला सुरुवात केली. ती वाचत असताना बाईंनी आत्ता ज्यांचं नाव घेतलं ते गोके भट यांची पुस्तकं अशी हाताशी होती. आणि गोके भटांनी ज्या पद्धतीने भासनाटकांचं सगळं विवेचन केलंय ते सगळं वाचत असताना ना आपल्या मनामध्ये एक विलक्षण असं आकर्षण संस्कृत रंगभूमीविषयी निर्माण व्हायला लागतं. आणि गोके भटांचं लेखन आपण एकदा वाचलं की आपली पूर्णतः नाटकाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. विशेषतः संस्कृत नाटकांमधली जी संहितेची बांधणी असते, ज्या पद्धतीने संहितेची बांधणी केली जाते, ती मला खूप आकर्षक वाटायला लागली. की या नाटकाचं बीज काय असेल, या नाटकाचं बीजापासून फलापर्यंतचा प्रवास नेमका कशा पद्धतीने झालाय. आणि संस्कृत नाटककार ते इतकी त्यांची सुघटित असतात ना नाटकांच्या संहिता, की आपण त्याला भुलतो अक्षरशः. तर त्यामुळे मी संस्कृत साहित्यामध्ये मुख्यतः नाटक प्रयोगशीलता या दृष्टीने वाचायला सुरुवात केली. हळूहळू त्यातल्या संहितेच्या अंगाकडे आकृष्ट झालो, बांधणीकडे त्याच्या. आणि मग लक्षात असं आलं की अरे आत्ताचे जे आधुनिक सगळे चित्रपट वगैरे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला केवढा प्रभाव दिसतो. पंचसंधी असतील नाही का, जे वेगवेगळे डिव्हाइसेस संस्कृत नाटकांमधल्या संहिता बांधण्यासाठी म्हणून वापरले जातात, ते सगळे आपल्याला अगदी सहजपणे आत्ताच्या चित्रपटांमध्ये वगैरे सुद्धा सहजपणे शोधता येतात. मुद्दाम जुळवावे लागतात असं नाही. तर त्यामुळे एक प्रयोगशील रंगकर्मी या दृष्टीने मी संस्कृत साहित्य वाचलंय आजवर, विशेषतः संस्कृत नाटकं वाचली आहेत. आणि काव्यांमध्ये सुद्धा मला संस्कृतातल्या विशेषतः कालिदासाच्या काव्यांमध्ये, आज कालिदास दिनानिमित्त आपण बोलतो, तर कालिदासाच्या काव्यांमध्ये सुद्धा मला अतिशय नाट्यमयता आढळलेली आहे. म्हणजे त्याची जी काव्य आहेत कुमारसंभव रघुवंशासारखी, ती नुसती श्रव्य नाही आहेत तर ती दृश्य सुद्धा आहेत. या दृष्टिकोनातून मी वाचली आहेत ती काव्य. तर आता आपण हे जे काही नाट्यातले डिव्हाइसेस वगैरे याचा आपण उल्लेख केला, तर मला प्रणव सरांना विचारायचं आहे की आता आपण जेव्हा साहित्याचा विचार करतो, काव्याचा विचार करतो, तेव्हा आपसुकच मग तिथे नाट्यशास्त्राचा अभ्यास आला, साहित्यशास्त्राचा, काव्यशास्त्राचा अभ्यास आला, त्याच्यामध्ये असलेले जे नियम आहेत ते सगळं आलं, किंवा त्याच्यामध्ये सांगितलेल्या ज्या काही थिअरीज आहेत त्या सगळ्या आल्या. तर मग आता जेव्हा आपल्याला आज काही रचना करायची आहे, तर ती रचना त्या सगळ्या शास्त्रांमध्ये कशी बसवावी, किंवा ती सगळी शास्त्र याला कशी लावावी, तर हे जे गणित आहे ते आपण कसं सांभाळावं? तर शुद्ध काव्य असा जर आपण विचार केला, कविता, काव्य, तर त्याला कोणतंही शास्त्र, कोणतंही नियम, कोणतीही चौकट ही खरं तर बांधू शकत नाही. तो एक मुक्त उत्स्फूर्त प्रतिभेचा आविष्कार आहे. जे आलं, जे सुचलं ते प्रकट झालं. मात्र वर्षानुवर्ष, म्हणजे ज्याला आपण पिढ्या असं म्हणूया, त्या एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाताना थोडक्यात हे असं असतं की अत्तर काढलंय आणि ते अलगद दुसऱ्याच्या हातावर ठेवायचंय. हे देत असताना त्याचा सुगंध तर हरवता कामा नाहीये. ते शाबूत तर राहिलं पाहिजे, आनंदही घेता आला पाहिजे. आणि ते जास्तीत जास्त कसं टिकेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल, याची एक खबरदारी याच्यात घ्यायला आवश्यक असते. जेव्हा आता असं होतं की बरेच मराठी विशेषतः, म्हणजे ज्या बोली भाषा आहेत आजच्या, त्या भाषामध्ये हा एक संप्रदाय असा मी शब्द वापरतो, दिसतो कुठेतरी उठाव घेताना करताना, की वृत्तांची गरज नाही, छंदांची गरज नाही, आम्ही मुक्तक किंवा मुक्त छंद असं काव्य करतो, आम्हाला वाटेल तसं. म्हणजे थोडक्यात कदाचित काही ना खटकेल, पण विद्रोही साहित्य, विद्रोही काव्य असे शब्द त्याला वापरले जातात. की जी चौकट आहे, जी तथाकथित एक मर्यादा किंवा सीमा घालून दिलेली आहे, त्याच्यापेक्षा आम्ही काहीतरी वेगळं करतो.
मग विषय असतील किंवा मांडणी असेल किंवा शब्दांची योजना असेल, या प्रत्येक बाबतीत कुठेतरी एक नवीन काय म्हणता येईल चूल मांडताना आज लोक दिसत आहेत. मात्र हे सगळं करत असताना आपण जर साहित्यशास्त्र, काव्यशास्त्र हा शब्द जर वापरत असू आणि त्याचं खरं अध्ययन आपण सुरू केलं, तर मजेची अशी गोष्ट आहे की आज ज्याला मुक्तक, मुक्तछंद, विद्रोही, विरोधी काय जे म्हणताय, तर ते सगळे संप्रदाय, ते सगळे विचार कुठे ना कुठेतरी या काव्यशास्त्राने आत्मसात केलेले आहे. त्याचीही नोंद हे साहित्यशास्त्र घेत आहे. त्यामुळे त्याला वगळून आपल्याला कुठेही हे जाता येणार नाही. कविता ही जरी मुक्त असली, कविता हा तुमचा विचार असला, तरी तो जेवढा शास्त्राच्या चौकटीतून, शास्त्राच्या परिपाटीतून, कदाचित हा जगजंबा शब्द वाटेल, पण एक चौकट आहे साध्या भाषेत सांगायचं झालं तर, त्याच्यातून जेवढं जाईल तेवढं तिचं चिरस्थायित्व आणि मूल्य ते वाढत जात. तोपर्यंत मध्ये मी बोलते की हे जे हो. काव्यशास्त्र किंवा नाट्यशास्त्र किंवा ज्या जुन्या रूढी वगैरे आहेत, ते नियम असण्यापेक्षा तत्कालीन सादरीकरण जे काही होत होतं त्याचा एक ऑब्झर्वेशन सारखं आणि अशा प्रकारचे प्रयोग त्यावेळेला होत असतील याची कुठेतरी नोंद ही होत असावी असं वाटतं. म्हणजे ज्या वेळेला बरं आता नाट्यशास्त्र आपण बघतो त्यावेळेला छंदांची रचना करत असताना, त्या छंदांविषयी बोलत असताना भरत सांगतो की कॉम्बिनेशन खूप होऊ शकतात आणि निशब्द म्हणजे शब्द नसलेले पण काहीतरी बडबड म्हणजे काहीतरी निरर्थक शब्द वापरून सुद्धा तुम्हाला ज्या वेळेला तालाच्या अंगाने सादरीकरण करायचंय त्यावेळेला तिथे शब्द महत्वाचे नसतात. तशा काही ध्रुवा किंवा तशी काही नृत्य सादर केली जात होती त्याची नोंद भरत घेतो आणि अशी सादर करावीत अशी मग सूचना करतो. कदाचित ती त्यावेळेला तशी पद्धत असेल जी पुढे नृत्याच्या सादरीकरणामध्ये काही शब्द, वेगळे शब्द वापरून पडंत म्हणा किंवा असे जे प्राथमिक सादरीकरण होतं त्यावेळेला तिथे गीताला महत्व नसतं, तालाला आणि त्या सादरीकरणाला महत्व असतं. या ज्या काही रूढी आहेत आणि तशा तो रूढी विविध भाषेच्या वापरामध्ये प्रवेश, स्टेजवरती प्रवेश करताना, निर्गम करताना ज्या काही पद्धती, पठडी त्यावेळेला होत्या प्रचलित, त्या सगळ्याची नोंद भरतांनी केलेली आहे. इव्हन भाषा वापर, तो भाषा वापर कसा केला जातो त्याला त्यांनी वृत्ती असं म्हटलं, रीती म्हटलं आणि त्या प्रांतिक नावांवरून त्या रीती किंवा त्या शैलींची नावं पडलेली आहेत. तर हे सगळं नृत्याचं, नाट्याचं सादरीकरण होत असताना रूढ असलेल्या, प्रचलित असलेल्या पद्धतींची कुठेतरी नोंद आहे असं आपल्याला जाणवतं नाट्यशास्त्र वाचत असताना. फक्त ती नोंद आहे असं नाही, काही वेळेला तो म्हणतो की असं आहे तसं आहे, पण असं करावं किंवा हे असं तो प्रिस्क्रिप्टिव्ह काही फारसं सांगत नाही. काही नियम तो सांगतो पण तसे हे असंच केलं पाहिजे आणि तो जे काही नाट्यप्रयोगाचे संदर्भ देतो ते नाटकात उपलब्ध नाहीत पण ते काय प्रकारांनी होत होते त्याचा आपण तर्क करू शकतो. आता हेच की आता आपण बघितलं की हे सगळे जे आहे ती निरीक्षणं आहेत आणि त्याच्यामधून ते शास्त्र तयार झालेलं आहे. तर आता जेव्हा आपल्याकडे दिसतंय की नवीन नाट्यरचना होते, भाषा संस्कृत आहे, पण त्याच्यामध्ये ज्या संकल्पना आहेत किंवा जे विचार आहेत ते आधुनिक काळाशी निगडीत आहेत. तर मग असं असताना आता आपल्याला एका नवीन शास्त्राच्या रचनेची आवश्यकता आहे की ही जी जुनी शास्त्र आहेत तीच आपण थोडीफार त्याच्यामध्ये बदल करून त्याला लावू शकतो. भिडे सर, तुम्ही काय सांगाल? काय भाषा असो किंवा शास्त्र असो, हे प्रवाही असायलाच हवं, ते पुढे जायलाच हवं. म्हणजे मी थोडा लहान तोंडी मोठा घास घेऊन असं पण म्हणेन की आपली जी सगळी भारतीय शास्त्र आहेत त्या शास्त्रांमध्ये ज्या काळापासून मॉडिफिकेशन होणं थांबलं तिथपासून आपली जी ज्ञानाची परंपरा आहे ती थोडीशी कुठेतरी खंडित झाली. म्हणजे भरताने रससूत्र लिहिलं, त्यावरती आणखी कोणीतरी काहीतरी टीका लिहिली, त्यात अजून कोणीतरी काहीतरी विचार मांडला, रसांची संख्या बदलली वगैरे वगैरे वगैरे.
हे ज्या काळानंतर हे सगळं थांबलं आणि आपण जसं आहे तसंच ऍक्सेप्ट करायला लागलो आणि तेवढंच फक्त शिकायला लागलो, त्यानंतरच आपली ही ज्ञानाची परंपरा कुठेतरी खंडित झाली. तर त्यामुळे भाषा जशी प्रवाही असली तरच ती जिवंत असते. तसंच शास्त्र सुद्धा इट इज ऑलवेज ओपन फॉर मॉडिफिकेशन. इट शुड बी ऑलवेज ओपन फॉर मॉडिफिकेशन. खुद्द पाणिनीच्या सूत्रामध्ये सुद्धा मॉडिफिकेशन्सच केली आहेत ना, वररुचीने जी केली आहेत ती सप्लिमेंटरी रूल्स आहेत ना ते जे आहेत ते. तर त्यामुळे साहित्याचं शास्त्र असतं ते सुद्धा बदलायला हवं. कदाचित रसांचं, नवरसांची जर का थिअरी असेल तर कदाचित काळ म्हणजे आता जीवन मनुष्याचं जेवढं कॉम्प्लेक्स झालंय, जेवढं व्यामिश्र झालंय जीवन, अनुभव विश्व जेवढं बदललंय, तर कदाचित म्हणजे त्याचं प्रतिबिंब साहित्यात पडतंच आणि त्या प्रतिबिंबाची दखल घेण्यासाठी शास्त्रामध्ये सुद्धा त्याला अनुकूल अशी परिवर्तन व्हायलाच हवी. बाई तुम्ही काय एवढंच सांगाल? नव्हे, मी एकच गोष्ट फक्त ऍड करतो, एवढंच नव्हे तर नाटकाच्या संदर्भात जर बोलायचं झालं आणि नाट्यशास्त्राच्या संदर्भात तर काळ बदललाय, त्यानुसार आपल्याला नाटकाची प्रस्तुती सुद्धा बदलायला हवी. हेच प्रयोग आज आधुनिक नाट्य प्रयोगांमध्ये अशा अनेक रूढी किंवा अशा अनेक पद्धतींचा स्वीकार केलेला दिसतो आपल्याला आणि तो स्वागतार्हच आहे. कारण त्यांनी परिपुष्टी होत असते नाट्याच्या सादरीकरणाची आणि नाट्याच्या विषयाची किंवा त्याच्या रसाची, आणि त्याचं जे अपील आहे म्हणजे सर्वांना आवडण्याचा त्याचा जो भाग आहे त्याला अधिक काय म्हणायचं जोड मिळते, ते अधिक सुंदर करण्यासाठी किंवा अधिक सादरीकरण आकर्षक करण्यासाठी. तू काही प्रश्न विचारत होती रुचिता? नाही, मी याच्यावरतीच तुमचं मत विचारत होते, याच प्रश्नावरती. त्यामुळे शास्त्र ही एक ठराविक काळासाठी निर्माण झालेली एक चौकट असते किंवा एक व्यवस्था असते. मग त्या व्यवस्थेमध्ये भर ही घातली जातच असते कालानुरूप, आणि तसं व्हावं त्याचीच गरज असते. म्हणजे रसगंगाधरापर्यंत रसाचा विचार पुढे नेला गेला आणि त्याच्यानंतर सुद्धा 16व्या शतकामध्ये त्याचबरोबर भक्ती हा एक वेगळा रस मानला गेला, पण तो शृंगाराचाच एक वेगळा आविष्कार आहे असंही सांगितलं गेलं. म्हणजे परमेश्वराचं जे काही कौतुक करायचे ते व्यक्त करत असताना सुद्धा नाट्यशास्त्राचा आणि रसाचाच आश्रय घेतला चैतन्य महाप्रभूंनी आणि त्यांच्या शिष्यांनी. भक्ती रस हाच एक सर्वश्रेष्ठ रस, शृंगाराचाच एक उज्ज्वल भाग म्हणून सांगितला. म्हणजे त्याही वेळेला, पण नंतरच्या काळात प्रसाद म्हणतो तसं काहीस त्याला स्टॅग्नेशन म्हणतात तसं, किंवा स्थिरता किंवा अचलता आली, आणि त्यामुळे तेच प्रकार किंवा एकूणच संस्कृत रंगभूमी तशी त्याची पिछाड झाली, किंवा सर्वसाधारण रंगभूमी सुद्धा त्यावेळेला त्याच्यात काही नाविन्य राहिलं नाही. जे नाविन्य मग नंतर आधुनिक काळामध्ये हळूहळू 18व्या किंवा 19व्या शतकामध्ये येऊ लागलं सर्वच भाषांच्या रंगभूमीमध्ये. रंगभूमीचा जर इतिहास आपण बघितला तर आपल्याला हे जाणवतं, आणि तो प्रवाह धरून मग संस्कृत नाटकांची लेखन आणि सादरीकरण या सर्वांमध्येच काहीतरी नवीन प्रवाह येऊ लागले, खेळू लागले, आणि ते अधिकाधिक आकर्षक कसे होतील यासाठी वेगळ्या वेगळ्या काय म्हणायचं क्लुप्त्यांचा, वेगळ्या वेगळ्या अंगांचाही वापर केला गेला. ही खूप छान आणि स्वीकारार्ह अशी गोष्ट आहे. मग त्याच्यात प्रसाद करतो जसं काही जुन्या नाटकांचं नवीनीकरण पण होतं, आधुनिकीकरणही होत असतं, आणि सर्वच रंगभूमी, अगदी मराठी रंगभूमी सुद्धा काय किंवा संस्कृत रंगभूमी काय, त्याच्यामध्ये नवीन प्रवाह आले ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. म्हणजे ते प्रेक्षकांनी जोडलेले असतात, आणि शेवटी नाटक हे लोकानुकीर्तनच असतं, लोकांचंच अनुकरण असतं. जगात जे घडतंय आता, जे याच्यात घडतंय समाजामध्ये, विचारांमध्ये, ते प्रवाह सगळे नाटकामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसणारच आहे. संस्कृत असू दे नाही तर इतर कुठलीही भाषा असू दे, इथे भाषा महत्वाची नाहीये, सादरीकरण जास्त महत्वाचं. याच्यामध्ये दोन विचार प्रवाह आहेत. एक पारंपरिक दृष्टीने चालणारा, की जुनं आहे ते तसंच फॉलो करायला पाहिजे, आणि एक नवीन विचार प्रवाह याच्यात येतोय की प्रयोगशीलता असली पाहिजे. भाषा आणि साहित्य या दोन्ही गोष्टी जितक्या प्रवाही असतील, जितक्या त्या कन्झर्वेटिव्ह, जितक्या त्या रूढीवादी असतील,
तितक्या त्या हळूहळू हळूहळू कालबाह्य वाटायला लागतील. कालबाह्य होतील असं मी म्हणत नाही, लोकांना ते आउटडेटेड वाटायला लागतील. आपला जर हेतू लोकांपर्यंत, लोकानुरंजन, बाईंनी हा सुंदर शब्द वापरला, लोकांसाठी आपण जर देत असू किंवा अगदी आपण बाकी सगळं लोकानुरंजन बाजूला ठेवू स्वांत सुखाय जरी करत असू, तरी या दोन्ही पक्षी ते प्रवाही असणं, स्वतःलाही स्वतःच्या सुखासाठी जरी करायचं झालं किंवा दुसऱ्याला रिझवण्यासाठी, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी जरी करायचं झालं, ते जितकं गतानुगतिक असेल तितकं ते शुष्क, नीरस वाटायला लागतं. मात्र एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जो फॉर्मॅट आहे, जे प्रारूप आहे, ते जितकं त्या शास्त्रांना धरून असेल तितकं, मगाशीही मी म्हटलं, त्याची मूल्यवत्ता आणि त्याची रसवत्ता ही द्विगुणित होत राहते. त्यामुळे प्रारूप हे नाट्यशास्त्र किंवा साहित्यशास्त्र यांनी जे दिलेलं आहे, कारण माझ्या वैयक्तिक दृष्टीने हे जे शास्त्रकर्ते आहेत, शास्त्रद्रष्टे आहेत, ते खरंच त्या एका परमोच्च पातळीला, स्तराला पोहोचलेले आहेत. ते ऋषीच आहेत. म्हणजे आपल्याकडे शास्त्रकर्ता, शास्त्रद्रष्टा, त्याला ऋषी असा शब्द वापरला जातो. भरताचार्यांनाही मुनी असंच म्हटलं जातं. त्यामुळे त्यांनी जे काही लिहून ठेवलंय, त्यांनी जी परिपाटी, हा शब्द मी पुन्हा वापरतो, घालून दिलीये, ती फार महत्वाची आहे. त्यातला जो आपण ज्याला माल मसाला असा वाईट शब्द वापरू शकतो, पण जो अर्थ आपल्याला व्यक्त करायचा आहे, जे काही द्यायचं आहे, तर ते जरुरीप्रमाणे आजच्या काळाशी संगत, आज जी नवीन आव्हानं येत आहेत भाषेसमोर आणि साहित्यासमोर, त्याची दखल घेणारं जरूर असलं पाहिजे. मात्र जुनी जी शास्त्राची चौकट आहे, ती जितकी पाळली जाईल, ती जितकी सांभाळली जाईल, तितकंच त्याचं मूल्य हे वाढत जाईल, असं मला वैयक्तिक वाटतं. आता एक प्रश्न म्हणून एक शेवटचं सगळ्यांसाठीच विचारायचं आहे की संस्कृत भाषेमध्ये आज म्हणजे एका विशिष्ट गटापुरती ही संस्कृत भाषा मर्यादित झालेली आहे असं चित्र दिसतं. सगळेजण त्याच्याकडे वळत नाहीयेत. तर मग त्याच्यातल्या साहित्याचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या वगैरे हा मुद्दा वेगळाच आहे. तर मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज संस्कृत भाषेमध्ये साहित्य रचनेची काय आवश्यकता आहे? याच्यावरती आपण काय सांगू शकतो? भिडे सर, तुम्ही काय सांगाल? साहित्य हे सामान्य रसिकापर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम असतं. शास्त्रांचा अभ्यास फक्त विद्वान करतात, पण सामान्य माणूस कथा, कविता, कादंबरी वाचतो. म्हणजे आज सुद्धा मुंबईत लोकलमधून येत जात असताना 100 10 जणांच्या हातात एखादं पुस्तक असतं, एखादी कादंबरी असते, ती ते वाचत असतात. तर त्यामुळे भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं साहित्य हे एक माध्यम असतं. आणि त्यात सुद्धा नाटक हे जरा अधिक जवळचं माध्यम असतं सामान्य लोकांच्या, कारण नाटक लिहिलं की ते नाटकाचं पुस्तक कपाटात पडून राहत नाही. अशी भरपूर माणसं असतात ज्यांना ते रंगमंचावर आणण्याची इच्छा असते आणि त्यामुळे ते रंगमंचावर येतं. आणि त्यामुळे न वाचता, वाचनाची आवड नसलेले लोक सुद्धा नाटकाच्या निमित्ताने वाङ्मयाशी जोडले जातात. तर मला असं वाटतं की नाटक करणे हा संस्कृत भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक अतिशय उत्तम असा मार्ग आहे. त्याने लोकानुरंजन तर होऊच शकतं, पण त्याने भाषेचा प्रवाह सुद्धा अखंड राहू शकतो. अगदी आणि तेच आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. बाई, तुम्ही काय सांगाल यावरती? तर साहित्य म्हटलं की शब्द आणि अर्थ यांचा अद्वैत असा संबंध आहे आणि तो संबंध साहित्य या शब्दांनी पण अधोरेखित केला जातो. तर जसं इतर अन्य भाषांमधनं साहित्याची निर्मिती होते, तशी संस्कृत मध्ये आनंद घेणारे आणि संस्कृत मधून जाणून घेऊ इच्छिणारे असे काही नवीन विद्यार्थी, ज्यांना संस्कृत बद्दल, प्राचीन संस्कृत बद्दल तसेच आधुनिक काव्याबद्दल ओढ आहे, अशा वर्गासाठी आणि अधिकाधिक संस्कृत
म्हणजे हे थोडस प्रचारकी थाटाचंही वाटू शकेल. पण अधिकाधिक लोकांपर्यंत संस्कृत पोहोचण्यासाठी हलकं फुलकं संस्कृत याच्यामध्ये साहित्याची, उत्कृष्ट साहित्याची आकर्षकरित्या निर्मिती व्हायला हवी, ही आजची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे ज्या वेळेला काही उत्सुक विद्यार्थी, छोटी छोटी मुलं, त्यांना जुन्या गोष्टी हव्या असतात, त्यातनं काहीतरी त्यांना माहिती हवी असते, त्या गोष्टी म्हणून त्यांना ऐकायच्या असतात. दरवेळेलाच त्या नवीन गोष्टी, त्याचीही एक पठडी झालेली असते, ही सोडून काहीतरी वेगळं त्यांना हवं असतं. असे छोटे छोटे विद्यार्थी खूप असतात. अशा मुलांसाठी नवीन नवीन साहित्य निर्मिती जरूर व्हावी. नाटक हे त्यातलं एक माध्यम आहे. कथा निर्मिती किंवा श्लोक निर्मिती अशी जरूर व्हावी आणि ती सर्वांच्या पर्यंत पोहोचावी. मग याच्यामध्ये थोडा वेगळा विचार मांडते असं मला वाटतंय. पण तरीही शिक्षण शास्त्रामधून किंवा शिक्षणामधनं, शाळातल्या शिक्षणांमधनं सुद्धा छोटी छोटी गाणी, कविता, तुम्ही जसे इंग्लिश मधून शिकवता, हिंदी मधून शिकवता, मराठीतली गाणी असतात, बडबड गाणी, तशी संस्कृत मध्ये निर्माण होऊ शकतात, करता येतात. तसे प्रयोग चालू आहेत आणि तसं जर झालं तर आज संस्कृत घराघरात जाऊन पोहोचेल. आणि जे आपली प्राचीन परंपरा वगैरे, हे जे काही नेहमी म्हटलं जातं की ही परंपरा पुनरुज्जीवित आपल्याला करायची आहे, त्याची सुरुवात आपण या छोट्या मुलांपासून करू शकतो. आणि असे प्रयोग आज चालू आहेत आणि ते अत्यंत आकर्षकरित्या मुलांपर्यंत पोहोचतात आणि ते त्यांना आवडतात. त्यामुळे संस्कृत साहित्याची निर्मिती व्यक्त होण्यासाठी भाषेचं बंधन नसावं. आणि व्यक्तीकरणासाठी संस्कृत भाषा सुद्धा किती सोपी होऊ शकते, फक्त ती मोठ्या पुस्तकामध्ये बांधलेली न राहता सुद्धा ती किती सुंदर होऊ शकते. यासाठी संस्कृत साहित्याची निर्मिती तर आवश्यकच आहे असं वाटतं मला. प्रणव सर, तुम्ही यावर काय सांगाल? बाईंनी जसं सांगितलं तसं संस्कृत मध्ये रचना केल्या जाऊ शकतात. हा एक आत्मविश्वास फार महत्वाचा मला वाटतो की रचना, आम्ही संस्कृतची सेवा करतोय, संस्कृतचा प्रचार प्रसार करतोय, या प्रचारकी ढंगातून जर केल्या जात असतील तर माझ्या दृष्टीने ती एक आत्मवंचना आहे किंवा लोकवंचना आहे. कारण संस्कृत आज ज्या वर्गामध्ये बोलली जाते किंवा जितका तिचा विस्तार आहे, त्या तुमचं काव्य वाचून किंवा तुम्ही ज्या काही रचना करताय ते वाचून भारीत भारी त्या संस्कृतची सेवा काय होईल, तर एखादी व्यक्ती त्याच्याकडे आकृष्ट होईल की हा असं करता येतं, असंही होतं. आज त्याच्यात रचना सुरू आहे, यामुळे एक विश्वास किंवा एक आशा असंही म्हणू शकतो. नवीन जे अभ्यासक, नवीन पिढी जी याच्याकडे वळतीये, त्यांच्या मनात जागा होतो. आणि आपल्याकडे एक नाविन्याची ओढ प्रत्येकाला असते की मराठीमध्ये करण्यात काही मजा नाही, पण संस्कृत, इंग्लिश ज्या भाषा बाकीच्यांना येत नाहीत त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी करायला जमतं. याच्यातून एक जे काही असं फील गुड फिलिंग असं मी म्हणेन त्याला, ते येतं, ते फार महत्वाचं आहे. म्हणजे याच्यात भाषेची, साहित्याची सेवा होते न होते हा मुद्दा वेगळा, पण दोन गोष्टी नक्की साध्य होतात. जो संस्कृतचा अभ्यासक आहे त्याला एक आत्मिक समाधान मिळतं की आपण जे शिकलोय ते आपल्याला कुठे ना कुठेतरी उतरवता येतं. आपण ज्या शास्त्राचा, ज्या विद्येचा व्यासंग केलाय ते आपल्या कवितेत कुठे ना कुठेतरी डोकावतंय, हे समाधान त्याला मिळतं. आणि दुसरं, जे त्याच्याकडे बघणारे आहेत, कदाचित त्याच्याकडे बघून त्याला आदर्श मानणारे किंवा याच्यासारखं आपल्याला जमतंय का असं ट्राय करण्यासाठी करणारे, त्यांना एक चांगला संदेश त्यातून जातो की हा, वी कॅन डू, आम्हाला हे जमू शकतं. तर त्यासाठी या संस्कृत रचना करत राहणं फार आवश्यक आहे. तर आता या मी आपल्या थोडं कार्यक्रम, बोलू का? हो जरूर बाई, एक जरूर. महत्त्वाची गोष्ट आहे की हा आत्मविश्वास वगैरे तर आहेच आहे, पण याबरोबरच छोट्या छोट्या मुलांना, म्हणजे असा एक प्रयोग इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड होतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पूर्वीचं, तर या पाठ्यक्रमामध्ये असं होतं की सर्व पाठ्यक्रम म्हणजे प्रत्येक विषयाची वेगळी पुस्तकं न करता आणि वयाच्या 4थ्या वर्षापासून ते 4थी 5वी किंवा अगदी 3ऱ्या वयापासून
तर तिसऱ्या वर्षापासून 3, 4, 5 या इयत्तेतल्या किंवा या वर्षाच्या मुलांना छोटे छोटे संस्कृत गाणी जर करून दिली तर ती इतकी अपील होतात. म्हणजे ही भाषा कोणती आहे याचा त्यांना प्रश्नही पडत नाही. जे तुम्ही शिकवाल ते ते पाठ करतात, पण त्यातला नाद, त्यातली लय, शब्दांचे त्यातले खेळ हे त्यांना इतके आकर्षक वाटतात. म्हणजे अशा प्रकारच्या आकर्षक रचना केल्या गेल्या होत्या. त्यांच्यासाठी गाणी लिहिली गेली होती. तशी नर्सरी राईम्स तुम्ही इंग्लिश मधनं शिकवता, तशीच नर्सरी राईम्स ही संस्कृत मधनं लिहिली गेली होती आणि ती अनेक शाळांमधल्या मुलांना शिकवली गेली होती. तर अशी गाणी मुलांना खूप आकर्षक वाटतात, कारण तिथे भाषेचा भाषा म्हणून अभ्यास होत नाही, तर त्या भाषेचा नादाचा आनंद आणि या नादाच्या आनंदामधून त्यांना जे काही ज्ञान मिळतं ते संस्कृत भाषेमधनं आपण देऊ शकतो. मग त्याचं सौंदर्य जे काही आहे ते सुरुवातीपासून तुम्ही करा इंट्रोड्यूस, तुम्ही सांगा त्यांना. म्हणजे आत्मानंद वगैरे किंवा निर्मितीचा आनंद संस्कृत कवींना होतो, या सगळ्या गोष्टी जरी ठीक असल्या तरी सुद्धा पूर्वी जशी संस्कृती माध्यम भाषा होती तशी आधी त्याच्या साहित्य निर्मिती करून मग साहित्याची भाषा, निर्मितीची भाषा आणि माध्यमाची भाषा असं म्हणूनही संस्कृत आपण पुढे आणू शकतो. आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर सादरही झालं होतं, तयारही झालं होतं आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं स्वागतही झालं होतं. इट वॉज रिसिव्ड इन अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह वे अँड हॅपीली. असं इंग्लिशमध्ये मी बोलते आता, संस्कृत भाषेबद्दल बोलत असले तरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आणि खूप आनंदाने त्याचा स्वीकार झाला आणि तो प्रयोग यशस्वी झाला होता. दुर्दैवाने थोडस वेगळं झालं आणि लहानपणापासून ही जर गोडी निर्माण केली भाषा शिकण्याच्या वयामध्ये, तर मुलांमध्ये कुठेतरी ती जाणीव नक्की निर्माण होते की जेणेकरून ते पुढे स्वतः मग त्याच्यामध्ये कार्टून सारखा अॅनिमेटेड अशा ज्याला म्हणतात हालचाली करणारी चित्र, अशा चित्रकथा सुद्धा तयार केल्या गेलेल्या आहेत. खूप आकर्षकरित्या संस्कृत भाषा सादर केली गेली आणि ते प्रयोग खूप यशस्वी झाले. तर या एका अँगल मधून म्हणजे साहित्य निर्मितीसाठी पार्श्वभूमीची पण गरज असते. त्याच्यासाठी भाषा मनामध्ये रुजलेली असावी लागते. ती जितकी खोलवर रुजते तितकं ते साहित्य आकर्षक होतं. तुम्हाला भाषाच माहिती नसेल तर मग हठादा कृष्णानाम कतिपय पदानाम रचयिता असे अनेक असतातच. मग तशी आकृष्टता हठात ही भाषेच्या प्रयोगांमध्ये किंवा कविता रचण्यामध्ये सुद्धा येते. असे अनेक कवी असतात, हे प्राचीन काळापासून सांगितलेलं आहे. पण या भाषेमध्ये व्यक्तीकरणामध्ये जर सुलभता आली तर लहानपणापासून ही भाषा कोणती आहे न सांगता ती जर इंट्रोड्यूस झाली, ती सांगितली गेली, तिचा परिचय केला तर नक्कीच उत्कृष्ट साहित्य निर्मिती होऊ शकते. एक पुस्ती जोडू का याला रुचिता? हो, नक्कीच नक्कीच. Sorry. म्हणजे संस्कृत भाषेचा प्रसार व्हायला हवा, ती टिकली पाहिजे, याच्यासाठी नवीन लेखन त्याच्यात झालं पाहिजे, याच्याविषयी आपल्या सगळ्यांचंच एकमत आहे आणि तसं होतंय सुद्धा. याची सुद्धा कितीतरी उदाहरणं आता बाईंनी दिली. मला त्याच्यात असं वाटतं की दोन गोष्टी होण्याची गरज आहे. एक म्हणजे हे जे नवीन नवीन लेखन होत आहे त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. म्हणजे संस्कृतातले जी ज्येष्ठ मंडळी आहेत, विद्वान आहेत, यांनी कुत्सितपणे त्याच्याकडे न बघता प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने नवीन लेखनाकडे बघितलं पाहिजे. दोषदर्शन करायलाच हवं, पण ते दोषदर्शन करत असताना तुम्हाला कसं काहीच येत नाही असा भाव न ठेवता हे असं केलं तर अधिक चांगलं वाटेल असं म्हटलं पाहिजे. म्हणजे मी मुद्दाम नाव घेईन की प्रभाकर भातखंडे, पहिल्यांदा संस्कृत नाटक मी ज्यांच्याकडे शिकलो, आता 80व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलंय. पण आजही आम्ही समजा एखादी काहीतरी गोष्ट वेगळी केली, काहीतरी नवीन केली, तर ते कायम आम्हाला पाठिंबा देतात. त्याच्यात आमच्या लिखाणातल्या चुका असतील, प्रत्यक्ष प्रयोग प्रस्तुत करण्यातल्या चुका असतील, हे अगदी गोड बोलून ते आम्हाला समजावून सांगतात आणि आग्रह करत नाहीत की मी म्हणतोय तसंच केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही पण खूप सकारात्मक दृष्टीने ते जो काही सल्ला आम्हाला देतात तो आम्ही स्वीकारतो आणि त्यानुसार बदल त्यात करत असतो. तर ही एक गोष्ट व्हायला हवी. आणि दुसरी गोष्ट व्हायला हवी ती अशी की ज्याचा उल्लेख, ज्याचा संदर्भ प्रणवजींनी दिला बोलत असताना, की नवीन काहीतरी करणाऱ्यांनी सुद्धा उगाच मी कशी संस्कृतची सेवा करतोय किंवा मी कसं संस्कृतमध्ये काहीतरी नवीन लिहिते किंवा लिहितोय असा काही भाव मनात बाळगण्याची गरज नाही. कारण आपण काहीतरी लिहिलंय किंवा करतोय म्हणून संस्कृत भाषा जिवंत राहणार नाही. या संस्कृत भाषेचं स्वतःचं असं एक सामर्थ्य आहे
की त्याच्या जोरावरती ती भाषा राहणार आहे, पुढे टिकणार आहे. याची नुसती केवळ जाणीव जरी आपण मनात ठेवून नवीन गोष्टी केल्या ना तरी ते पुरेसं. की आणि या सगळ्याला एक शेवटचं भरतवाक्यासारखं, सॉरी रुचिता, पण या सगळ्याला जनमान्यता आणि शासन मान्यता म्हणजे राज्य मान्यता या दोन्हीची गरज आहे आज, असं मात्र मला नमूद करावं असं वाटतं. म्हणजे प्रसाद जसं म्हणला की मोठ्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. म्हणजे फक्त हे करून चुका काढणं, दोषी कद्रूप राहण्यापेक्षा सुद्धा की ते अधिक आकर्षक, अधिक सुंदर कसं होईल यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा ना. मोठे कशासाठी आहे, तेवढ्याचसाठी. पण तुम्हाला जर भाषा वश आहे तर तुम्ही ती दुसऱ्यांपर्यंत त्यांच्या ताब्यात द्यायचा प्रयत्न करा. एवढंच मी जास्त पुष्टी जोडेन त्याला. नाही, म्हणजे तुम्ही दोघांनी पण जे काही आता शेवटी मुद्दे सांगितले त्याने हा सगळा जो विषय आहे, ही सगळी जी चर्चा आहे ती कुठेतरी अशी पूर्ण झाल्यासारखी वाटतेय, की कुठपर्यंत हे जाऊन थांबलं पाहिजे. हे पूर्ण एक चित्र, कम्प्लीट पिक्चर ज्याला आपण म्हणतो, ते असं डोळ्यांसमोर उभं राहतंय. तर त्याच्यामुळे तुम्ही जे काही मुद्दे सांगितले ते नक्कीच अभ्यासण्यासारखे आहेत आणि सगळ्याच पातळींवरती शिक्षक, विद्यार्थी, संस्कृत भाषेचे रसिक, चाहते सगळ्यांनीच या गोष्टीवरती विचार करायला हवा असं मला वाटतं. तर आता ज्या गोष्टीसाठी मी स्वतः खूप उत्सुक आहे जेव्हापासून हा कार्यक्रम ठरला तेव्हापासून, तर त्या टप्प्याकडे आपण वळूया. ती म्हणजे तुम्ही सगळेजण या आपल्या संस्कृत भाषेमध्ये जी काही रचना करता, त्याच्यातला काही थोडासा नमुना म्हणून आम्हाला सगळ्यांना ऐकायला खूप जास्त आवडेल. तर प्रणव दादांपासून सुरुवात करूया. प्रणव दादा, तुम्ही आम्हाला काय आज ऐकवाल? मी कालिदास दिनाच्या निमित्ताने आज आपण जमलोय त्यासाठी खर तर ही कविता मराठी आहे, पण मेघदूतावरून त्याची प्रेरणा, तू मगाशी जसा शब्द वापरलास, ती मिळाली असं मी दावा नाही करणार, पण आता त्यातला थोडा भाग मी ऐकवतो, बघा काही त्याच्यात संबंध जोडता येतोय का. मेघदूतामध्ये कल्पना अशी आहे की यक्षाने आपल्या प्रियतमेला जो संदेश पाठवला मेघाबरोबर तो, पण मला जरा उलट्या दिशेने विचार करावासा वाटला की ठीक आहे, तिला संदेश मिळालाही असेल मेघाकडून, पण त्यावर तिची प्रतिक्रिया काय झाली असेल, तिने काय प्रतिसंदेश दिला असेल, तर तो मी मांडायचा प्रयत्न केला. यक्षिणीचा प्रतिसंदेश. पावोनी विरहा अहो प्रियतमा, ग्रीष्माळली ही तनु, दाहाते मग आणखी भडकवी, वर्षोनिया तो घनु, त्याचे ते बरसोनिया उतटणे, घेता ती हे लोचन, हासे वीज मला बघोनी जलदा, ती देत आलिंगन, तेव्हा मी मग आठवोनी रतीच्या, राखेतल्या क्रंदना, अग्नी ते विरहाची या दबविले, यत्नेची या मनमना, आला तोच पुन्हा कसा कुठून असा, अंभोद तो सावळा, गेला अमृत वर्षवोनी बुझऱ्या, ज्वाळांवरी बावळा. हा यक्षिणीचा प्रतिसंदेश होता. आता आपला हॅलो, हो येतोय आवाज. हा, आपलं संस्कृत काव्य असं होतं, कदाचित तुम्हाला वाटेल की अरे मराठीने का सुरुवात केली, पण संस्कृत काव्य असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मला 3 टप्पे त्याच्यात जाणवतात. एक ओरिजिनल नैसर्गिक संस्कृत काव्य, संस्कृत मध्येच झालेली रचना. दुसरं संस्कृत मधल्या रचनांवरून त्याच्यावर आधारित किंवा अनुवादावर आधारित अशी रचना, म्हणजे संस्कृतातून मराठीत. आणि तिसरी दुसऱ्या भाषातून संस्कृतात झालेली रचना, म्हणजे तोही एक अनुवादाचाच प्रकार असं म्हणता येईल. तर आपली आजची जी थीम आहे, आजचं जे मूळ बीज किंवा सूत्र आहे ते संस्कृत रचना आहे. त्यामुळे संस्कृत ज्या काही रचना केल्या त्यातल्या
त्यातला एक दोन श्लोक इथे उद्धृत करतो. नुकतंच वैशाखाच्या शुक्ल पक्षातल्या चतुर्दशीला नरसिंह जयंती झाली. त्या दिवशी नवरस नरसिंह असं एक स्तोत्र रचलं गेलं. कल्पना अशी आहे की नरसिंह हे विष्णूचं उग्र रूप आहे, पण ते त्या परमेश्वराचं उग्र मानलं गेलेलं रूप देखील भक्त जेव्हा वेगवेगळ्या भावाविष्कारातून पाहतो त्याच्याकडे, तेव्हा त्याच्यात साहित्यातले काव्यातले नवरस त्या एकाच रूपात त्याला प्रतीत व्हायला लागतात. मग एकेका रसामध्ये त्या एकेका भावाविष्काराचं वर्णन. मग जो तो लक्ष्मी नरसिंह असेल, म्हणजे लक्ष्मीला आलिंगन दिलेला पूजला जाणारा नरसिंह, तर तो कसा दिसला, तर शृंगार किंवा कालिदासाचा विप्रलंभ शृंगार याला जवळचं जाणारं जे वृत्त आहे ते मंदाक्रांत आहे. त्यात वर्णन असं करता येईल, शृंगारार्द्रा मिलित नखरा मन्मथावेशमग्ना मूर्तिस्तस्यां बुदगण निभा अंभोधि कन्यांग लग्ना पद्मागंडम पुलक मुकुलै केसरैश्चुंबयन्ती भूयान् नित्यं नरमृगपते सा श्रियै श्रेयस्तिनः. अर्थ आता खरं तर इथे इतके दिग्गज आहेत, त्यांना सांगायची गरज नाही, पण थोडक्यात तरीही सार सांगतो. जी शृंगार किंवा कामाने आर्द्र झालेली आहे, जिने आपली नख, वज्र नख असं त्याला म्हटलेलं आहे, पण त्या नखांना भिवून कदाचित लक्ष्मी घाबरेल म्हणून त्याने आपली नख आत मिटून घेतलेली आहेत, मिलित नखरा. आणि मन्मथावेशमग्ना मूर्तिस्तस्यां बुदगण निभा, त्याची मूर्ती ही अंबुद गण म्हणजे मेघांच्या गणासारखी श्यामल झालेली आहे. अंबोधी कन्यांग लग्ना, अंबोधी कन्या म्हणजे लक्ष्मी, तिने ज्याच्या अंगाला परिरंभण किंवा आलिंगन दिलेलं आहे, असा तो लक्ष्मी नरसिंह. पद्मागंडम म्हणजे त्या पद्मेच्या कपोलांना, गालांना आपल्या केसरांनी म्हणजे आपल्या आयाळीनी अलगद स्पर्शिणारा, जणू काही त्या आयाळीनी तिच्या गालांचं चुंबन घेतोय असा तो नरमृगपती भक्तांच्या किंवा तुमच्या आमच्या श्रीसाठी, समृद्धीसाठी कृपार्द्र व्हावा, प्रसन्न व्हावा अशी प्रार्थना या पहिल्या मंदाक्रांता वृत्तातल्या श्लोकात केलेली आहे. अजून एक श्लोक उद्धृत करतो आणि माझी मांडणी थांबवतो. दुसरं जे रूप आहे, म्हणजे क्रमाने आपण जर नवरसातलं पाहिलं तर पहिलं शृंगार, दुसरा जो भाव किंवा दुसरा जो रस आहे तो रस आहे वीर रस. मग त्याला वीर रसाला अनुकूल असं वृत्त आहे पंचचामर. तर त्या पंचचामर वृत्तात तो नरसिंह वीर, महावीर, उग्रवीर नरसिंह कसा दिसला, तर गदारी शंख कंज चाप बाण खेड भद्रजान बिभर्ती वज्र दर्पदारणान तथा कराग्रजान निराकरोति झिल्लिकामिवासुरं बलं परं तमाश्रये प्रवीरमुग्रसिंह कंधरं नरं, तमाश्रये प्रवीरमुग्रसिंह कंधरं नरं. आशय, ज्याने आपल्या विविध अस्त्रांनी आपला प्रताप प्रकट केलाय, जो त्या आसुरी दैत्यांच्या बळाला झिल्लिका म्हणजे एखाद्या कसपटा समान किंवा एखाद्या चिलटा समान वारून टाकतोय, निवारून टाकतोय, तो प्रवीर, महावीर असा उग्रसिंह कंधर म्हणजे सिंहाची कंधरा, सिंहाचं मस्तक ज्याच्या कबंधावर शोभायमान आहे असा नर, त्याचा मी आश्रय करतो. तर असं हे नवरस नरसिंह स्तोत्रातले 2 श्लोक. वा दादा, खूप सुंदर. आणि याचा सुरुवातीला मी फक्त एकच श्लोक वाचला होता, पण त्याची जी काही तुम्ही इथे कल्पना सांगितली तर ती सगळी त्याच्या प्रस्तावनेमध्ये बघितल्यावरती म्हणजे मोह आवरला नाही ते अख्खं स्तोत्र वाचण्याचा. आणि प्रणव सरांची जी फेसबुक वॉल आहे तिथे आम्ही सगळे नियमित दर्शक आहोत.
वाट बघत असतो नेहमी की कधी काही नवीन येतंय आणि ते आम्हाला वाचायला मिळतंय. आणि त्यांची फेसबुक वॉल फक्त वाचल्याने आमच्यासारख्यांचा अभ्यास होत असतो. खूप सुंदर अरे प्रणव वा, दादा. तुमचे खूप धन्यवाद खूप आभार. धन्यवाद. अं, भिडे सर, तुम्ही आम्हाला आज काय ऐकवाल? प्रणव सरांनी जी वृत्तबद्ध रचना आता गायली त्यावरून त्यांची भाषेवरती जी कमाल पकड आहे संस्कृत भाषेवरती, ती म्हणजे खरोखरच इतकं प्रवाही सुंदर लिखाण आत्ता करणं अवघड गोष्ट आहे, दुर्मिळ आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून हे ऐकायला मिळालं आपल्या सगळ्यांना. त्यामुळे खऱ्या अर्थाने कालिदास दिन आपला साजरा झाला असं म्हणायला हरकत नाही. आता नाटकामधला एखादा प्रवेश वाचतो मी, चालेल ना? नक्की नक्की. मी आता विचार करत होतो की काहीतरी हलकं फुलकं वाचावं का. मगाशी क्षीरसागरबाई म्हणाल्या ना, तर की हलकं फुलकं पण काहीतरी लिहावं. तर पंडितः अपंडितः अशा शीर्षकाचं एक नाटक आम्ही लिहिलंय, तर त्यातला एक हलका फुलका भाग आहे, तो वाचता येईल. किंवा देवशुनी हा जो आमचा एकांक आहे म्हणजे सरमापणी कथेवरती आधारित, त्यातला क्लायमॅक्सचा प्रसंग आहे, तो वाचता येईल. तर रसिक म्हणतील ते मान्य. तर तुझं काय म्हणणं आहे रुचिता, या दोनपैकी काय वाचू? तुमचा तो जो प्रसंग आहे तो देवशूनी सरमा परिसंवादावरती आधारित, त्याचे तर फॅन आहोत आम्ही सगळे, खूप वेळा ऐकलाय, पण एकदा तुमच्याकडून. बर, तर देवशुनी नाटक आहे, सरमापणी कथेवर आधारित आहे. त्यातला हा क्लायमॅक्सचा प्रसंग आहे, म्हणजे उत्कर्ष बिंदू जिथे या नाटकाचा येतो त्यातला प्रसंग आहे की इंद्राने सुपर्ण आणि सरमा या दोघांनाही राजसभेत बोलवून घेतले आणि सरमेने येऊन गायी कुठे दडवल्या आहेत नेमक्या पणींनी त्याची वार्ता इंद्राला दिलेली आहे. आणि सुपर्णाला हे ठाऊक नाहीये अजूनपर्यंत. आता राजसभेत आल्यावरतीच त्याला कळलंय की अरे, सरमेने सांगितलंय वार्ता कुठे आहेत त्या. आणि अर्थात आम्ही मूळ कथेमध्ये थोडी काही आम्हाला नाट्य निर्मितीला अनुकूल ठरतील असे काही बदल केलेले आहेत, की म्हणजे आम्ही नाटकात असं दाखवलंय की त्याच्या पंखावरती दुधादयाचे डाग लागलेले असतात आणि त्याच्यावरून इंद्राला कळतं. थोडी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे वाचत असताना, म्हणून सांगतोय. तर सुपर्ण आणि सरमा हे दोघेही जण इंद्राच्या राजसभेत उभे आहेत आणि इंद्र बोलायला सुरुवात करतोय. सुपर्ण, त्वया यद अदृष्टम तद अनया सरमया अन्वेषितम कथमेतत्. सुपर्ण म्हणतो, स्वामी, अपि सा सत्यमेव रसाम उल्लंघ्य गता, अस्याः कथनस्य सत्यासत्यत्वं द्रष्टव्यम्. इंद्र, तत्कथं द्रष्टव्यम्. सुपर्ण, सत्यं तु मया तदा एव अभिज्ञातम् यदा तव पक्षे दधिदुग्ध कलंकः मया दृष्टा. सरमया अनितया वार्तया तस्य प्रमाणम् एव लब्धम्. यथा गोमयस्य गंधं वारयितुं कोऽपि न शक्नोति तथैव भ्रष्टम् आचरणमपि चिरकालं गोपयितुं न शक्यते. आवृतं सत्यं यथा कालं विवृतं भवति एव. सुपर्ण, पादयोः पतति. क्षन्तव्यः अयं जनः प्रथम अपराधस्य कृते. उत्तिष्ठ, स्मारयामि तवैव वचनं. पणिनां विषये त्वम् उक्तवान् यद् लभ्यते तस्मादपि अधिकस्य आकांक्षा कस्य मनसि न वर्तते इति. सुपर्ण, यत् तव मनसि अवर्तत तदैव मुखेन उक्तम्. स्वामी, क्षन्तव्यः अयं जनः यद् लभ्यते तस्मात् अधिकस्य विचारोऽप्य अस्पृष्टः मया. परं यदा अधिकस्य प्राप्तेः मार्गः दृष्टः तदा स्खलितं मया. भ्रष्टाचारः अयम् इति अभिज्ञानात् प्रागेव तादृशम् आचरितं मया. अधिकस्य अधिकं फलम् इति सततम् अधिकस्य कामनाया एव मोहितोऽहम्. रसातो अतिक्रांता परम मोहस्य रसायां मज्जितोऽहम्. सुपर्ण, चौरः यः कोऽपि भवेत् स तु दण्डनीयः एव. यथा पणयः तथैव त्वमपि दोषभाक्. शपे अहं त्वां, भ्रष्टः त्वम् अस्मात् गरुडपदादपि भ्रष्टः भविष्यसि, हीनतां यास्यसि.
सरमी यदनेन सुपर्णेन न कृतं तत्त्वया कृतं धन्योऽहं तव कार्यनिष्ठया आशीर्वचनं ते ददामि त्वं प्रतिष्ठिता भविष्यसि निष्ठायाः तथा धैर्यस्य कृते तव वंशजाः तवैव साहसिकाः कार्यनिष्ठाः च भविष्यन्ति. आणि मग शाहीर येतो आणि म्हणतो यथा वर्तसे तथैव मनुज फलं प्राप्स्यसि विस्मरमा तव पौत्रैः तव कृत्यानां परिणामा खलु सहनीया परिणामा खलु सहनीया. अत्र इयं वैदिकी कथा सुष्ठु समाप्ता. खूप छान. म्हणजे या विषयाची ओळख झाली होती पहिल्यांदा ते सरमापणी जे संवाद सूक्त आहे ऋग्वेदातलं प्रसिद्ध, तर त्याच्या मार्फत. पण त्याच्यामध्ये सांगितलेली जी कथा आहे तिथे आलेला जो संवाद आहे तो अशाही पद्धतीने मांडला जाऊ शकतो आणि असं त्याचं रूप आपल्याला बघायला मिळू शकतं. हे तेव्हा अजिबात कधी लक्षात आलं नव्हतं, पण हे अनेकदा ऐकलेलं होतं. खूप लोकांकडनं याच्याबद्दल ऐकलं होतं, पण आज तुमच्याकडनं ते ऐकायला मिळालं. खूप जास्त आनंद होतो या गोष्टीचा. खूप धन्यवाद भिडे सर. बाई, तुम्ही आज काय ऐकवाल आम्हाला? कृष्ण हा म्हणून विठोबावरती नाटक लिहिलं होतं. बडवे मंडळ आणि त्याच्यानंतर पूजक मंडळ सरकारी निर्माण झाल्यानंतर विठोबाच्या मनाची जी काही अवस्था झाली आणि त्याला त्याच्या भक्तांना पालकांना तुकोबा ज्ञानोबारायांना भेटता येत नाही, त्यावरती त्यांची काय जी प्रतिक्रिया आहे ते शेवट आहे या नाटकाचं. पूजक तर्हि किं दंडं दास्यते भवान् तेषां कृते सर्वे पश्यन्त एव तिष्ठेयुः एतादृशं दण्डयामि तैः कथितमासीत् सत्वरं निर्णयं करोतु इति स एव मया कृतः. रुक्मिणी अहो सर्वार्थेन अभिजानामि भवन्तम् अकारणं किमपि सामान्यजनानां देवोऽहं रुक्मिणी अतः अलं शङ्कया मम निर्णयोऽपि सामान्य एव स्यात्. यथा संस्थानार्थं बाधाकरं भवेत् तथा मा किमपि कुरुत. पूजकः वदति. विठ्ठलः वदति निश्चयेन यतः यूयम् अस्माकं पालनकर्तारः युष्माकं रक्षा तु मया कर्तव्या एव. अन्ततो गत्वा किं करिष्याम्यहं यतः अस्मिन् पण्ढरपुरे मम स्वामित्वे एककपरिमितः एव भूखण्डः करोतु मया कटिबद्धौ कृतौ तस्मात् न शक्नोमि किमपि नूतनं निर्मातुम्. अत्रोपरि पण्ढरपुर मतधार संघ सूचितः कुण्डलिकस्य नामापि केनचित् अदृश्यं कारितम् अतः सोऽपि पुनः न आवर्तिष्यति. अतः माता पितृ सम्भूत संस्थानस्य विरुद्धः न कदापि भविष्यामि. रुक्मिणी किं कर्तव्य मूढा अस्वस्थता. किं वदति भवान् किं मनसि वर्तते सत्येन. विठ्ठलः चर्चा पताकाः स्तंभे कृत्वा आगच्छन्तः सनिनादम् आगच्छन्तु तावत् अनन्तरं पश्यामः. तत्रैव सस्वरं सघोषः वारियात्रिणा प्रविशन्ति. विठ्ठल नाम घोषः प्रवर्तते. विठ्ठलः नमो नमः अहं विठ्ठलः तथा पाण्डुरङ्गः तथा च पंढरीनाथः तथा च अन्यत् बहु. क्षमस्व मां न मम कुलनाम विद्यते तस्मान्नावजानामि कारणं तस्मान्नावजानामि कस्य पालकीयाने उपविशामि. अतः घटितस्य अपराधस्य नैतिकं कारणम् आत्मानमेव मत्वा आत्मानमेव दण्डयामि इति निश्चितं मया. वस्तुतस्तु न मया किमपि अपेक्षितं. शिरडीस्थं स्फटिकं पादस्तरणं वा व्यङ्कटेशस्य सौवर्णं प्रासादशिखरं न किमपि इच्छामि. सर्वं मम सामर्थ्यं निहितमासीत् वारकरी जनेषु. अद्य तद् विभाजितं तथैव अहमपि विभाजितः. अतः दण्डस्तु निश्चयेन भाव्य एव. अस्मान् भवान् ईदृशं निष्करुणम् आचरति यतः मूलतोऽहं निष्करुणः कठिनः एव.
कृष्ण प्रसरतो निर्मिता केवलमेका शिला कृष्णाशिला मह्यं माहुली पदं दत्तम एतेषां भक्त्या वात्सल्येन एतेषां प्रेम्णा अंतर्भूता सा भक्तिः मया च सह लुप्तः कृष्णपाशादात् उद्भूतः प्रेमस्रोतः कदापि न मया विवादे सहभागः कृतः परम् एतैः मां हेतुकृत्य विवादाः उद्भाविताः तस्मान् मया पुनः पाषाणेन एव भवितव्यं कृष्णपाषाणेन तदैव बुद्धेः उदयः भविष्यति एतेषां कदाचित् भवान् तु विषमेव परीक्षते एते तु भक्तिव्यसने मग्नाः पुनः केवलं मूर्तिम् अपेक्षन्ते ते माऊली तत्र विद्यते वा न वा इत्येतेषां हानिः वा लाभो वा नास्त्येव यदि भवान् शिलाभूतः न किमपि अन्तरम् एतेषां कृते तालमृदङ्गानाम् एतेषां घोषः अधिकतरमेव वर्तते अस्तु तावत् तर्हि ममापि निश्चयो दृढतरः पटौ कृतौ मम करौ पुनः कदापि अधः न गमिष्यतः शनैः शनैः विठ्ठलः कट्यां करौ नयति पूर्णतः कृष्णायते च क्षणपूर्णं शान्तता ज्ञानोबा तुकोबा रायौ आगच्छतः तयोः नेत्राः जलपूरिताः रुक्मिणी निःशब्दम् एकाग्रतया तां प्रतिमां निभालयति अंते शेवटी कालिदासाबद्दल मल्लीनाथांनी काय म्हटलंय ते वाचते आणि त्यात शेवट करूया कालिदास दिनाच्या निमित्ताने कालिदासाचं स्मरण कालिदासो विराम सारम कालिदासः सरस्वती चतुर्मुखो यथा साक्षात विदुः नान्ये तु मादृशाः विदुर नान्ये अस्मादृशाः असं म्हणूयात आपण वाटलं तर अरे. धन्यवाद धन्यवाद बाई. वा. आता आपलं जे आराध्य दैवत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांचं पांडुरंग, तर त्याच्याशी संवाद साधणं किंवा तो जर आपल्याशी कधी बोलला तर ती भाषा आपली मराठी किंवा ती सगळी प्रेमाची भाषा जी आपल्या संत मंडळींनी वापरली, पण त्या विठ्ठलाचं जे काही बोलणं आहे ते सगळं संस्कृत भाषेमधून कसं होईल, कसं तो बोलेल, ही सगळी कल्पना मनामध्ये येते, पण ते प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारे उतरू शकतं हे बघून खरंच मस्त वाटतंय, छान वाटतंय. संस्कृत भाषेमध्ये खरंच जादू आहे हे तुम्हा तिघांच्याही सादरीकरणांमधून पुन्हा पुन्हा जाणवतंय. तर तुम्ही सगळ्यांनी आज इथे वेळ दिलात, भरपूर आपण चर्चा केली. तुमच्या ज्या रचना आहे त्या सुद्धा अगदी जसं हिमनगाचं टोक असतं त्या रूपामध्ये बघायला मिळाल्या. याची आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित जाणीव आहे की तुमच्या ज्या रचना आहे, तुमचा जो अभ्यास आहे तो खरंच आम्हाला दिसतोय तो त्या हिमनगाच्या टोकाप्रमाणे, पण पाण्याच्या आतमध्ये भरपूर आहे. तर आता सगळ्यांकडनं असं एक आश्वासन किंवा एक खात्री अशी एक देता येईल की या निमित्ताने सुरू झालेली ही जी चर्चा आहे, हा जो विचार आहे, हा नक्कीच आपले श्रोतेगण असतील, विद्यार्थी असतील जे हा कार्यक्रम बघतील, हा विचार घेऊन ते पुढे जातील, संस्कृत साहित्याच्या विश्वामध्ये काहीतरी एक छोटंसं योगदान देण्याचा प्रयत्न करतील आणि पुढे आपल्याला नक्कीच याचं अजून एक समृद्ध विश्व बघायला मिळेल. तर अशी एक प्रार्थना करून इकडे थांबूया आणि पुन्हा एकदा कालिदास दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊयात आणि पुन्हा अशाच एका कार्यक्रमासह रसिकांच्या भेटीला परत एकदा येऊयात. सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.